हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण महाजनकोचा येईचा जो क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरचं डिस्कशन करणार आहोत। हे क्वेश्चन या ठिकाणी मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत। आपण या सेशनमध्ये सब्जेक्ट वाइज म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला कशा पद्धतीचे क्वेश्चन आले होते या पद्धतीने आपण काय करणार आहोत या सेशन मध्ये याचं अनालिसिस करणार आहोत। आपण फर्स्टली इलेक्ट्रिकल मेजरमेंट आणि इन्स्ट्रुमेंट वरती कशा पद्धतीचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले गेले होते त्याच्याबद्दल डिस्कशन करूया। ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे ऍडव्हांटेजेस ऑफ द परमनंट मॅग्नेट इन्स्ट्रुमेंट इज। परमनंट मॅग्नेट इन्स्ट्रुमेंटचे खालीलपैकी कोणते ऍडव्हांटेजेस आहेत असा क्वेश्चन आहे। याच्यामध्ये ऑप्शन होते लो टॉर्क टू वेट रेशियो, हाय टॉर्क टू वेट, याची लोअर कॉस्ट आहे, कॅन बी युज्ड ऑन बोथ एसी अँड डीसी, फ्री फ्रॉम फ्रिक्शन एअर, अशा पद्धतीचे ऑप्शन होते। आता आपल्याला माहिती आहे जे काही परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट आहेत त्यालाच आपण पीएमएमसी असं म्हणतो। याचा उपयोग आपण कुठं करतो तर फक्त डीसी साठी याचा उपयोग करतो आणि डीसीचे आपण काय करतो आपण ऍव्हरेज व्हॅल्यू मेजर करण्यासाठी करतो। याचा उपयोग एसी साठी करतो का तर नाही, म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी काय गलत आहे। आता याची कॉस्ट लोअर आहे का तर याची कॉस्ट लोअर नसते ऍज कम्पेअर टू द मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट। याची कॉस्ट कशी असते बघा, हाय असते। आणि त्यानंतर सेकंड ऑप्शन पाहिला आपण, याचा जो काही टॉर्क टू वेट रेशो असतो तो टॉर्क टू वेट रेशो हाय असतो। जसा टॉर्क टू वेट रेशो हाय असतो तो इन्स्ट्रुमेंट काय असतो बघा, हायली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट असतो। म्हणजे त्याची सेन्सिटिव्हिटी कशी असते बघा, हाय असते। ज्या इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी हाय आहे तो इन्स्ट्रुमेंट कसा असतो बघा, हायली अॅक्युरेट असतो। म्हणजे जो काही परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट आहे हा हायली अॅक्युरेट इन्स्ट्रुमेंट आहे। म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये करेक्ट आहे। ऑप्शन नंबर फर्स्ट पण गलत आहे आणि ऑप्शन नंबर फिफ्थ पण गलत आहे। या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, हाय टॉर्क टू वेट रेशो। सेकंड नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया। त्या सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला अगेन मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट दिला होता। त्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न दिले होते 200, त्याची लेंथ दिली होती 8 मिलीमीटर आणि विड्थ दिली होती त्याची लेंथ दिली होती आपल्याकडे 8 मिलीमीटर अँड 6 मिलीमीटर विथ द कंट्रोलिंग टॉर्क आपल्याकडे दिले होतं 360 इंटू 10 टू द पॉवर -6 न्यूटन मीटर ऑन द फुल स्केल। द फ्लक्स डेन्सिटी दिली होती आपल्याकडे आणि सांगितलं होतं रेंज ऑफ इन्स्ट्रुमेंट फाइंड आउट करा। आता आपल्याला माहिती आहे जो काही परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं डिफ्लेक्टिंग टॉर्क असतं ते असतं TD इज इक्वल टू BINA। ज्या वेळेस कंट्रोलिंग टॉर्क हे इक्वल होतं डिफ्लेक्टिंग टॉर्कच्या बरोबर त्यावेळेस जो काही पॉइंटर आहे तो पॉइंटर या ठिकाणी काय होतं बघा, स्टेबल व्हायला बघतो। म्हणजेच ही कंडिशन कोणाची आहे तर ही इक्विलिब्रियमची कंडिशन आहे। मग ज्या वेळेस TC या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्याही व्हॅल्यू आपल्याला दिलेला आहे तर फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायला सांगितलं आहे, रेंज ऑफ इन्स्ट्रुमेंटचे कॅल्क्युलेशन करायला सांगितलेलं आहे। आणि ऑप्शन मध्ये पाहिलं होतं आपण तर ऑप्शन आपल्याकडे दिले होते करंटच्या रेटिंग मध्ये। म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला याच्यामध्ये करंटचं कॅल्क्युलेशन करायचं होतं, करंटची रेंज किती असेल तर। मग यावरून आपण करंटचं कॅल्क्युलेशन डायरेक्टली लिहूया कसं, I इज इक्वल टू TC इज इक्वल टू TD कधी ऍट इक्विलिब्रियम कंडिशन। म्हणून जो काही TC आहे त्या TC ची व्हॅल्यू किती आहे 360 इंटू 10 टू द पॉवर -6। हे काय झालं बघा या ठिकाणी कंट्रोलिंग टॉर्क झालं डिवाइड बाय ज्यावेळेस आपण याच्यामध्ये बी ची व्हॅल्यू ठेवूया किती आहे बी तर 5 वेबर पर मीटर स्क्वेअर इंटू नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 200 इंटू या ठिकाणी जे काही लेंथ आहे ती लेंथ किती आहे म्हणजे जो काही एरिया आहे तो एरिया किती आहे 8 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर मध्ये घेतला इंटू 6 इंटू 10 टू द पॉवर -3। ज्यावेळेस आपण याचं सिम्प्लिफिकेशन करूया त्यावेळेस आपल्याकडे जे काही आन्सर येते ते आन्सर किती येते बघा, हे 10 टू द पॉवर -3 इंटू 10 टू द पॉवर -3 याचे दोघांचे ऍडिशन होईल, पॉवर कसे होईल 10 टू द पॉवर -6 म्हणजे ही 10 टू द पॉवर -3 हे 10 टू द पॉवर -3 दोघे मिळून झाले 10 टू द पॉवर -6 आणि ही या ठिकाणी काय झाली एकमेकाला कॅन्सल झाली। राहिलं काय फक्त 360 डिवाइडेड बाय 5 इंटू 200 इंटू 48 एवढ्या आपल्याकडे व्हॅल्यू फक्त राहिल्या। मग जर याचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे आन्सर काय होतं बघा 360 डिग्री डिवाइडेड बाय 5 इंटू 200 इंटू 48। ज्यावेळेस आपण याचं सिम्प्लिफिकेशन करूया त्यावेळेस आपल्याकडे याचं आन्सर येत होतं 7.5 इंटू 10 टू द पॉवर -3। आता 10 टू द पॉवर -3 येत होतं, या ठिकाणी ऑप्शन कडे पाहिलं तर या ठिकाणी ऑप्शन एक आहे 7.5 मिली अँपियरचा। बाकीचे कोणते ऑप्शन याच्यामध्ये मॅच होतात का तर नाही। ह्यालाच आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो तर 7.5 मिली अँपियर हे काय होतं या ठिकाणी करेक्ट आन्सर होतं। म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड या ठिकाणी काय होतं बघा करेक्ट होता। ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया।
नेक्स्ट क्वेश्चन काय होता बघा, विच वन ऑफ द ब्रिज मेथड इज कॉमनली यूज फॉर द फाइंडिंग म्युच्युअल इंडक्टन्स. आता म्युच्युअल इंडक्टन्स मेजर करण्यासाठी आपण कोणती ब्रिज यूज करतो, तर जनरली आपण हेवी साइड कॅम्पबेल ब्रिज आपण काय करतो, म्युच्युअल इंडक्टन्स मेजर करण्यासाठी यूज करतो. या ठिकाणी वेन ब्रिज आहे, आपण काय करतो फ्रिक्वेन्सी मेजरमेंटसाठी. शेअरिंग ब्रिज असेल, त्यानंतर डी साठी ब्रिज असेल आपण काय करतो कॅपॅसिटन्स मेजरमेंटसाठी. आणि अँडरसन ब्रिज असेल, या ब्रिजलाच आपण काय म्हणतो बघा, मोस्ट ॲक्युरेट ब्रिज असं म्हणतो. त्यानंतर यालाच आपण 5 पॉइंट ब्रिज असं म्हणतो. त्यानंतर यालाच फास्टेस्ट ब्रिज असं म्हणतो. ओके, ह्याचा उपयोग कशासाठी करतो, तर आपण इंडक्टन्स कॅल्क्युलेशनसाठी करतो. अगेन इंडक्टन्स कॅल्क्युलेशन करतो, पण त्याचा क्यू कॉइल कशा आहेत, लो क्यू कॉइल साठी आपण याचा काय करतो बघा, लो क्यू फॅक्टरसाठी याचा उपयोग करतो अँडरसन ब्रिजचा. फक्त इंडक्टन्स कॅल्क्युलेशनसाठी म्युच्युअल इंडक्टन्स असेल तर कोणता, हेवी साइड कॅम्पबेल ब्रिज. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, which one of the following meters has maximum loading effect on the सर्किट अंडर मेजरमेंट्स. आता खालील ऑप्शन दिले होते आपल्याकडे, अशा पद्धतीचे ऑप्शन दिले होते. आता लोडिंग इफेक्ट म्हणजे काय आहे, जनरली जो काही लोडिंग इफेक्ट असतो तो लोडिंग इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय द सेन्सिटिव्हिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट असतो. मग ज्या इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी ठिकाणी हाय असेल त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये लोडिंग इफेक्ट काय असेल बघा, कमी असेल. त्याचबरोबर ज्या इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी लो असेल त्या केसमध्ये लोडिंग इफेक्ट काय असेल बघा, हाय असेल. मग या केसमध्ये जी काही सेन्सिटिव्हिटी आपल्याला दिसते ती सेन्सिटिव्हिटी बघा 1000 ओहम पर व्होल्ट दिलेली आहे, 100 ओहम पर व्होल्ट दिलेला आहे, 1 मेगा ओहम पर व्होल्ट दिलेला आहे, 100 किलो ओहम पर व्होल्ट दिलेला आहे आणि 1 मिली ओहम पर व्होल्ट दिलेला आहे. म्हणजे सगळ्यात कमी सेन्सिटिव्हिटी कोणाची आहे बघा, या ऑप्शन नंबर 5 ची आहे. ज्याची सेन्सिटिव्हिटी सगळ्यात कमी असेल त्याच्यामध्ये लोडिंग इफेक्ट काय असेल बघा, जास्त असेल. मग ऍक्च्युअल मध्ये जर या इन्स्ट्रुमेंटला आपण हेवी साइडला यूज करायला गेलो, म्हणजे हेवी लोडच्या केसमध्ये या ठिकाणी यूज करायला गेलो, तर हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट काय करेल बघा, इनकरेक्ट रिडिंग देण्याचा प्रयत्न करेल. ज्या काही ह्याच्या रिडिंग आहेत त्या रिडिंग कशा असतील, इनकरेक्ट असतील. कशामुळे असतील, तर याच्यामध्ये जो काही लोडिंग इफेक्ट आहे, जो काही लोड आहे तो लोड या ठिकाणी काय असेल, जास्त असेल आणि सेन्सिटिव्हिटी कसे असेल बघा, कमी असेल. या कारणानं हे इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली बिहेव करणार नाहीये, याला आपण म्हणतो लोडिंग इफेक्ट. ओके, या केसमध्ये मॅक्झिमम लोडिंग कोणाच्या केसमध्ये होईल, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 5 1 मेगा ओहम पर व्होल्ट. ओके, ओहम पर व्होल्ट हे काय आहे बघा, सेन्सिटिव्हिटीचं युनिट आहे, जे की आपण सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू लिहितो 1 डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. याच्यावरूनच आपण लिहितो 1 डिवायडेड बाय करंट म्हणजेच काय असतो, व्होल्ट डिवायडेड बाय रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स वरती गेला म्हणजेच आर डिवायडेड बाय व्ही विच इज इक्वल टू ओहम पर व्होल्ट. हे काय असतं बघा, सेन्सिटिव्हिटीचं युनिट असतं. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे, जो काही इन्स्ट्रुमेंट मध्ये आर्टिफिशियल एजिंग इफेक्ट असतो तो आर्टिफिशियल एजिंग इफेक्ट कोणामध्ये असतो किंवा कशा संबंधी असोसिएटेड आहे, तर याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर आहे बघा परमनंट मॅग्नेट्स. म्हणजे परमनंट मॅग्नेटच्या केसमध्ये आर्टिफिशियल एजिंग हा इफेक्ट या ठिकाणी असोसिएटेड असतो. आता आर्टिफिशियल एजिंग आणि नॅचरल एजिंग हे दोन पद्धतीचे एजिंगचे इफेक्ट आहेत, जे की या ठिकाणी जसजसं या ठिकाणी टाइम होईल, जसं या ठिकाणी टाइम स्पेंड जाईल तसं या ठिकाणी काय होतं, जे काही मॅग्नेट आहेत किंवा जे काही डिव्हाइस असतील त्याच्यावरती काय होतं, तर त्यांचं जे काही डिट्रेशन आहे, जे काही त्यांचं सपरेशन आहे ते सपरेशन व्हायला चालू होतं. यालाच आपण एजिंग इफेक्ट असं म्हणतो. जनरली हा परमनंट मॅग्नेटच्या केसमध्ये होतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. इफ टू रेजिस्टन्स ऑफ 40 प्लस 4% अँड 50 प्लस, या ठिकाणी मायनस पण साइन आहे, 40 प्लस मायनस 4% अँड 50 प्लस मायनस 5% आर कनेक्टेड इन सिरीज, देन द व्हॅल्यू ऑफ द टोटल रेजिस्टन्स इज. आता टोटल रेजिस्टन्सच्या ठिकाणी व्हॅल्यू विचारली होती. हा क्वेश्चन जनरली कुठं आहे, तर हा क्वेश्चन मेजरमेंट वरती विचारलेला आहे. त्याच्यामध्ये 2 रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे, जो काही लिमिटिंग एररच्या केसमध्ये आपण बघतो पर्सेंटेज लिमिटिंग एरर ही कन्सेप्ट आपण पाहत असतो. त्याच्यानंतर जर कोणत्याही 2 क्वांटिटीज या ठिकाणी ऍडिशन होत असेल, त्याचबरोबर कोणत्याही 2 क्वांटिटीचं सबस्ट्रॅक्शन होत असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करतो बघा, जे काही एरर आहेत मग ते एरर कशामध्ये, प्लस मायनस मधल्या एररचं आपण काय करतो बघा, डायरेक्टली ऍडिशन करतो. ज्यावेळेस आपल्याला ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायचं 2 क्वांटिटीचं, ज्यावेळेस 2 क्वांटिटीचं आपल्याला मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो बघा,
पर्सेंटेज लिमिटिंग एररचं आपण काय करतो बघा, डायरेक्टली ऍडिशन करतो. आता या ठिकाणी दोन क्वांटिटी आहेत, त्या दोन क्वांटिटीचं आपल्याला काय करायचं आहे बघा, डायरेक्टली ऍडिशन करायचं आहे. त्यांचं डायरेक्टली आपल्याला ऍडिशन करायचं असेल तर या दोघांमधला जो काही स्पेसिफिक लिमिटिंग एरर आहे प्लस मायनसच्या फॉर्म मधला, तो लिमिटिंग एरर आपल्याला या ठिकाणी फर्स्टली कॅल्क्युलेट करायला लागेल. मग या ठिकाणी फर्स्ट टर्म आहे 40 प्लस मायनस 4% आहे. याच्यामध्ये ऍक्च्युअल डेव्हिएशन किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करूया. 40 into 4 divided by 100 करा, याचा आन्सर काय येईल बघा, प्लस मायनस 1.6 येईल. सेकंड टर्म आहे 50 प्लस मायनस 5%. 50 प्लस 5% डिवायडेड बाय 100 केला तर याच्याकडे आपल्या प्लस मायनस मध्ये एरर येईल 2.5. हे ऍक्च्युअल मध्ये काय झालं बघा, या लिमिटिंग एररचं एवढं डेव्हिएशन झालं की जे 40 प्लस मायनस 1.6 येते आणि या ठिकाणी 50 प्लस मायनस 2.5 येते. ओके, आता आपल्याला या ठिकाणी दोन क्वांटिटी सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत आणि त्यांचं काय करावं लागेल, या ठिकाणी ऍडिशन करावं लागेल. मग दोन क्वांटिटीचं आपण ऍडिशन करतो कशा पद्धतीनं, जो काही या ठिकाणचा आर इक्वलंट असेल तो आर इक्वलंट इज इक्वल टू फर्स्ट क्वांटिटी 40 प्लस सेकंड 50 प्लस या ठिकाणी जे काही ऍब्सोल्यूट एरर आहेत यांचे प्लस मायनस मधले 1.6 प्लस 2.5 विच इज इक्वल टू काय होईल बघा, 90 प्लस 4.1 ओहम. हे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. ओके, 90 प्लस 4.1 ओहम. ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय असेल, या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अ गॅल्व्हनोमीटर विथ अ फुल स्केल करंट ऑफ 100 मिली एम्पियर हॅज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ 500 ओहम. द मल्टिप्लिकेशन फॅक्टर ऑफ 50 ओहम. The multiplication factor of 50 ohm shunt resistance with this galvanometer is. अच्छा, याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन विचारलेलं आहे कुणाचं, तर मल्टिप्लिकेशन फॅक्टरचं, म्हणजे m इज इक्वल टू किती असेल विचारलेलं आहे. दिलेल्या व्हॅल्यू काय आहे, आता इंटरनल रेजिस्टन्स दिलेला आहे म्हणजे Rm इज इक्वल टू 500 ओहम दिलेला आहे आणि शंट रेजिस्टन्स दिलेला आहे विच इज इक्वल टू 50 ओहम. आता या ठिकाणी रेंज एक्सटेंड करायची आहे कुणाची, एमीटरची. मग एमीटरची रेंज जर आपल्याला एक्सटेंड करायचं असेल तर आपण काय करतो बघा, लो व्हॅल्यूचा शंट रेजिस्टन्स काय करतो, पॅरलल मध्ये कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. कुणाच्या, तर गॅल्व्हनोमीटरच्या. मग या केसमध्ये आपल्याकडे फॉर्म्युला असतो RSH इज इक्वल टू Rm डिवायडेड बाय m मायनस 1. मग या ठिकाणी हा जो काही m आहे तो m म्हणजेच काय बघा, मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे. याच्यामध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू ठेवूया. RSH ची व्हॅल्यू दिलेली आहे का, दिलेली आहे. किती आहे, 50 इज इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स आहे 500 ओहम डिवायडेड बाय m मायनस 1 आहे, म्हणजे आपल्याला हा mच कॅल्क्युलेट करायचा आहे. Therefore 50m minus 50 is equal to 500. म्हणून या ठिकाणी आपण काय केलं, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. Therefore जी काही m ची व्हॅल्यू आहे आफ्टर फायनल सिम्प्लिफिकेशन काय येईल बघा, 11 येईल. म्हणजे m ची व्हॅल्यू काय असेल, 11 असेल. या केसमध्ये ऑप्शन नंबर 3 हे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर होते. यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक्स पार्ट वरती कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले होते ते इलेक्ट्रॉनिक्स पार्ट वरची क्वेश्चन ठिकाणी 1 बाय 1 डिस्कशन करूया. ओके, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट वरती फर्स्ट क्वेश्चन आहे, अ सिंगल फेज फुल ब्रिज कन्व्हर्टर सप्लाइज अ लोड ड्रॉविंग करंट ऑफ कॉन्स्टंट अँड रिपल फ्री लोड. If the triggering angle is 60 degree, then the input power factor is. आता यासाठी सिंगल फेज फुल ब्रिज कन्व्हर्टरसाठी जो काही इनपुट पॉवर फॅक्टर आहे तो इनपुट पॉवर फॅक्टरसाठी एक फॉर्म्युला होता 0.9 into cos of alpha, where alpha is nothing but the firing angle. मग या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा 0.9 into cos of 60 degree which is equal to 0.9 into cos 60 ची व्हॅल्यू किती असते, तर cos 60 ची व्हॅल्यू असते आपल्याकडे माहिती पाहिजे किती, तर 0.5 किती असते 0.5, कारण sin 30 इज इक्वल टू किती असतो, sin 30 इज इक्वल टू 0.5 असतो आणि sin 60 इज इक्वल टू 0.866 असतो. कॉस काय करतो बघा, याच्या एक्झॅक्टली अपोजिट चालायचा प्रयत्न करतो. ओके, याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे याचा आन्सर काय येईल बघा 0.45. म्हणजे जो काही इनपुट पॉवर फॅक्टर आहे तो इनपुट पॉवर फॅक्टर या केसमध्ये काय येईल 0.45. अगेन ऑप्शन नंबर 3 या क्वेश्चनचं काय असेल, करेक्ट आन्सर असेल. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयजीबीटी इज अ कॉम्बिनेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग टू डिव्हाइस. आता जी काही आयजीबीटी आहे ती आयजीबीटी कोणत्या दोन डिव्हाइस पासून बनलेली असते, तर आयजीबीटी मध्ये जो काही फर्स्ट पार्ट असतो तो फर्स्ट पार्ट असतो कुणाचा, तर मॉसफेटचा. म्हणजे इनपुट साइडला कोण असतो, मॉसफेट असतो आणि आउटपुट साइडला कोण असते,
तर BJT असतं. हे लक्षात कसं ठेवायचं, लास्टला या ठिकाणी काय येतंय बघा, BT येतंय. BT म्हणजेच BJT म्हणजे इनपुट साइडला मॉस्फेट आणि आउटपुट साइडला BJT म्हणजे जे काही IGBT आहे ते IGBT दोन डिव्हाइसचं कॉम्बिनेशन आहे. कुणाचं, तर इनपुट साइडला मॉस्फेट आणि आउटपुट साइडला BJT. हे याच क्वेश्चनचं करेक्ट आन्सर होतं. स्टेप डाऊन चॉपर ऑपरेट्स इन, आता स्टेप डाऊन चॉपरलाच आपण काय म्हणतो बघा, बक कन्व्हर्टर असं म्हणतो. हा चॉपर कोणत्या क्वाड्रंट मध्ये ऑपरेट करतो, तर हा चॉपर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑपरेट करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मॅक्झिमम current at a Zener diode can safely carry if the Zener diode has power of 4 watt and the voltage of 20 volt. आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन कशावरती विचारलेला आहे, तर झिनर डायोडच्या करंट वरती विचारलेला आहे. जनरली आपल्याला जो काही फॉर्म्युला असतो तो पॉवरचा P इज इक्वल टू V इंटू I. आता पॉवर दिलेली आहे, या ठिकाणी व्होल्टेज दिलेला आहे, करंटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. I इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 20 करा. ओके, 4 डिवायडेड बाय 20 केल्यानंतर जे काही आपल्याकडे आन्सर येईल ते आन्सर किती येतंय बघा, विच इज इक्वल टू 0.2 येतंय. आता या ठिकाणी 0.2 काय अशामध्ये आलं, हे अँपियर मध्ये आलं का, कारण पॉवर वॅट मध्ये आहे, व्होल्टेज व्होल्ट मध्ये आहे. ओके, पण याच्यामध्ये कुठं असा ऑप्शन दिसत नाहीये. मग 0.2 नंतर ऑप्शन कोणता आहे, त्याच्यामध्ये 20 मिली अँपियर आहे. 20 मिली अँपियर होऊ शकतं का, तर नाही. त्यानंतर आपण 200 मिली अँपियर कडे या ठिकाणी विचार केला. 200 म्हणजे 200 या ठिकाणी काय करूया, 0.2 इंटू 10 टू द पॉवर -3 अँपियर असं लिहिलं तर या ठिकाणी काय होईल बघा, हे जो काही -3 आहे तो -3 ला या ठिकाणी जर आपण रिड्यूस करण्याचा प्रयत्न केलो, ओके सॉरी, या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला, 0.2 अँपियर आहे. म्हणजेच या ठिकाणी जर याला आपण कन्व्हर्ट करायला गेलो कशामध्ये, तर अँपियर पासून मिली अँपियर मध्ये, तर काय करायला लागेल आपल्याला या ठिकाणी 200 मिली अँपियर जर आपण असं लिहिलं तर याचं करेक्ट आन्सर होऊ शकतं का, तर होऊ शकतं. ओके, म्हणजे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, 200 मिली अँपियर. कशावरून, जर जे काही 200 मिली अँपियर आहे विच इज इक्वल टू 200 इंटू 10 टू द पॉवर -3 कशामध्ये लिहिलं आपण, हे आता अँपियर मध्ये लिहिलं. हे -3 आहे, जर याला आपण या डायरेक्शनला घ्यायला गेलो तर या ठिकाणी हे मायनसचं साइन रिड्यूस होईल. म्हणजे या ठिकाणी -1 जाईल, या ठिकाणी -2 जाईल आणि या ठिकाणी -3 जाईल. म्हणजे विच इज इक्वल टू 0.2 अँपियर ऍट द लास्ट येईल. म्हणजे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय होतं बघा, ऑप्शन नंबर 3 होता. ओके, या ठिकाणी आपल्याला युनिट कन्व्हर्जन या ठिकाणी व्यवस्थित करता यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर अ सिंगल फेज फुल ब्रिज इन्व्हर्टर fed from 33 volt DC and connected to load resistance of 2.4 ohm. The RMS value of the fundamental component of the output voltage is. आता RMS व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे, कोणाची विचारलेली आहे, तर फंडामेंटल कंपोनंटची विचारलेली आहे. आपल्याकडे माहिती पाहिजे जर काय सिंगल फेज फुल ब्रिज इन्व्हर्टेड आहे त्याचं जे काय आउटपुट इक्वेशन असतं ते RMS मध्ये जर आपण लिहायला गेलो तर VRMS इज इक्वल टू काय असतं, 4 इंटू VDC डिवायडेड बाय N पाय इंटू 1 डिवायडेड बाय √2. हा 1 डिवायडेड बाय √2 फॅक्टर कोणासाठी आला, तर RMS साठी आला. आता या ठिकाणी फंडामेंटल कंपोनंट विचारलेला आहे. मग फंडामेंटल कंपोनंटच्या केसमध्ये यांची व्हॅल्यू काय असेल बघा, यांची व्हॅल्यू या ठिकाणी 1 असेल. म्हणजे 4 VDC डिवायडेड बाय पाय इंटू √2 या फॉर्म मध्ये आपल्याला याचं RMS व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता या ठिकाणी VDC दिलेला आहे का DC व्होल्टेज दिलेला आहे, किती 33 म्हणजे 4 इंटू 33 डिवायडेड बाय पाय इंटू √3. हे या ठिकाणी काय असेल बघा, RMS व्हॅल्यू असेल जे की फंडामेंटल आउटपुट व्होल्टेज असेल. हे झालं कशाच्या टर्म मध्ये, तर RMSच्या टर्म मध्ये. जर आपल्याला याच ठिकाणी RMS न विचारता जर पीक व्हॅल्यू विचारली असते तर पीक व्हॅल्यूच्या टर्म मध्ये फक्त हा या ठिकाणी 1/√2 चा फॅक्टर केला असता. त्या पीकच्या केसमध्ये जे काय आन्सर असतं ते आन्सर काय आलं असतं बघा, फंडामेंटलचं पीक आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू 4 इंटू 33 डिवायडेड बाय पाय. हा त्या ठिकाणी काय झाला असता, करेक्ट आन्सर झाला असता. हे पीक आणि हे RMS. आता एक्झाम मध्ये ऍक्च्युअली RMS विचारलं होतं की पीक विचारलं होतं, याच्याबद्दल थोडीशी साशंकता आहे. आता RMS जर आपण धरून चाललो तर RMSच्या नुसार जे काही आपल्याकडे आन्सर असेल ते आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट आपल्याकडे काय असेल या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. कुणाच्या केसमध्ये, RMSच्या केसमध्ये. आणि हा जो काय आन्सर आहे जो ऑप्शन नंबर 3 आहे तो कुणाच्या केसमध्ये असेल, व्होल्टेज आउटपुट असेल फंडामेंटलचं, कोणत्या टर्म मध्ये, पीक टर्म मध्ये. ओके, आपण त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनचं डिस्कशन करूया.
In a transistor, generally how much of emitter current can flow through the base? जनरली जे काही ट्रान्झिस्टर आहे त्या ट्रान्झिस्टरच्या इमिटर पासून जो काही करंट फ्लो होतो कुठं तर बेस मध्ये त्याची जी काही रेंज असते ती रेंज कुठं असते बघा 1% पासून 5% पर्यंत याची रेंज असते. याच्या ठिकाणी कोणता ऑप्शन होता का तर होता ऑप्शन नंबर 3 5% जनरली काय होतो फ्लो होतो. ऑप्शन नंबर 3 याचं काय असेल करेक्ट आन्सर असेल. A DC chopper has a resistive load of 10 ohm and a supply voltage of 220 volt. When chopper is switched on, its voltage drop is 2 volt and chopping frequency is 1 kilohertz. If the duty ratio is 50%, then the find output voltage. आता सिंपल या ठिकाणी चॉपर दिलेला आहे. आता चॉपरच्या केसमध्ये जे काही आउटपुट व्होल्टेज असतं ते आउटपुट व्होल्टेज व्ही आउट इज इक्वल टू काय असतं ड्युटी रेशो इनटू जे काही VDC आहे जे काही इनपुट व्होल्टेज आहे ते इनपुट व्होल्टेज. आता या ठिकाणी ड्युटी रेशो दिलेला आहे का तर दिलेला आहे किती 50% दिलेला ड्युटी रेशो म्हणजे ड्युटी सायकल किती आहे 50 आहे. पण या ठिकाणी जे काही इनपुट व्होल्टेज आहे ते इनपुट व्होल्टेज किती आहे 220 व्होल्ट. या ठिकाणी आहे बघा इनपुट व्होल्टेज आहे 220 व्होल्ट. पण या 220 व्होल्ट मधून जेव्हा या ठिकाणी स्विचिंग लॉसेस होत आहेत स्विचिंग ड्रॉप होतोय तो कितीचा होतोय 2 व्होल्टचा होतोय. म्हणजे ऍक्च्युअली ज्यावेळेस आपण ऑन करतो त्यावेळेस जे काही ऍक्च्युअल मध्ये इनपुट भेटतंय ते ऍक्च्युअल मधलं इनपुट किती आहे 220 - 2 इज इक्वल टू 218 व्होल्ट हे काय होतं बघा ऍक्च्युअल मध्ये आपल्याला इनपुट भेटतंय. म्हणजे ड्युटी रेशो किती झाला 50% म्हणजे 50/100 इंटू ऍक्च्युअल मध्ये जे काही डीसी व्होल्टेज आपल्याला अवेलेबल आहे ते किती आहे बघा 218 व्होल्ट आहे. म्हणजे जे काही आपल्याकडे आउटपुट व्होल्टेज असेल ते व्ही आउट इज इक्वल टू किती असेल बघा 1/2 इंटू 218 इज इक्वल टू 109 व्होल्ट हे या ठिकाणी काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 4 या केसमध्ये याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट. आता या ठिकाणी मॉस्फेट आणि बीजेटीचं कंपॅरिझन दिलं होतं आणि याच्यापैकी कोणते स्टेटमेंट करेक्ट आहेत असा क्वेश्चन या ठिकाणी विचारला होता. मॉस्फेट हॅज हायर इनपुट इम्पिडन्स दॅन बीजेटी ऑप्शन फर्स्ट आहे. त्यानंतर मॉस्फेट हॅज लोअर इनपुट इम्पिडन्स दॅन बीजेटी. त्यानंतर मॉस्फेट हॅज हायर स्विचिंग लॉसेस. आता हे स्टेटमेंट जर आपण वाचलं तर या स्टेटमेंटमध्ये म्हणतंय की हायर स्विचिंग लॉसेस आहेत. पण मॉस्फेटची जी काही स्विचिंग फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी काय असते बघा हाय असते. जर याची फ्रिक्वेन्सी हाय असेल तर स्पीड ऑफ ऑपरेशन सुद्धा याचं कसं असेल बघा हाय असेल. मग जर ऑपरेशनचं स्पीड हाय असेल तर या ठिकाणी स्विचिंग लॉसेस जादा होण्याचे कारण नाही. म्हणजे हे स्टेटमेंट या ठिकाणी गलत आहे. मॉस्फेट हॅज लोअर स्विचिंग लॉसेस दॅन बीजेटी ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय आहे याचा करेक्ट आहे. पण आता मॉस्फेटचा जो काही इनपुट इम्पिडन्स आहे तो हायर आहे की लोअर आहे तर जो काही मॉस्फेट आहे तो मॉस्फेटचा इनपुट इम्पिडन्स काय असतो बघा हायर असतो. म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट नंबर इथलं 1 करेक्ट आहे हे 2 फॉल्स झालं. म्हणजे 1 and 4 आर करेक्ट. ऑप्शन नंबर कुठं आहे तर ऑप्शन नंबर 4 ला आहे. म्हणजे 1 and 4 आर करेक्ट आहे. त्याचा मॉस्फेटचा इनपुट इम्पिडन्स काय असेल जास्त असेल आणि त्याच्यामध्ये लॉसेस कसे असतील बघा कमी असतील. नेक्स्ट क्वेश्चन आपण जो काही एससीआर आहे त्या एससीआरच्या लॅचिंग करंट वरती दिला होता. म्हणजे थायरिस्टरच्या लॅचिंग करंट वरती आपल्याला रिलेशन माहिती पाहिजे. जनरली जो काही लॅचिंग करंट असतो तो लॅचिंग करंट इज इक्वल टू 2 to 3 टाइम्स ऑफ होल्डिंग करंट असतो. म्हणजे जनरली जो काही आयएल असतो तो आयएल इज ऑलवेज ग्रेटर दॅन आयएच असतो. आता या केसमध्ये जो काही आयएल आहे तो आयएल इज इक्वल टू किती दिला होता तर 20 मिली अँपियर दिला होता. आता आयएल इज इक्वल टू 20 मिली अँपियर दिला होता आणि आपल्याला विचारलं होतं होल्डिंग करंट. आता होल्डिंग करंट काय पाहिजे याच्यापेक्षा नक्कीच लहान पाहिजे. जर ऑप्शन कडे आपण पाहिलं तर याच्यापेक्षा लहान फक्त एकच करंट होता जो की या ठिकाणी 10 मिली अँपियर्स होता. ते या ठिकाणी काय होतं बघा करेक्ट आन्सर होतं. म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन जरी केलं तरी कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून सुद्धा IH इज इक्वल टू 20/2 इज इक्वल टू 10 मिली अँपियर हे काय होतं बघा ऑप्शन या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर DI/dt प्रोटेक्शन ऑफ एससीआर. म्हणजे जो काही रेट ऑफ राईज ऑफ करंट आहे त्यासाठी आपण काय करतो काय यूज करतो कोणाला प्रोटेक्ट करायचा आहे एससीआर ला प्रोटेक्ट करायचा आहे. मग या ठिकाणी जे काही ऑप्शन होते ते ऑप्शन अशा पद्धतीने होते बघा. इंडक्टर इन सिरीज विथ लोड होता. इंडक्टर इन सिरीज विथ गेट होता. इंडक्टर इन पॅरलल विथ लोड होता. इंडक्टर इन पॅरलल विथ गेट होता. इंडक्टर इन पॅरलल विथ एससीआर होता. आता या ठिकाणी जो काही DI/dt प्रोटेक्शन आहे त्यासाठी आपण काय करतो बघा एक इंडक्टर कनेक्ट करण्याचं काम करतो. पण कुठं करतो इन सिरीज विथ कुठं इन सिरीज विथ
एससीआरच्या सिरीजमध्ये काय करतो आपण इंडक्टरला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण या ठिकाणी जो काही ऑप्शन आहे त्या ऑप्शन मध्ये इन सिरीज विथ एससीआर असा ऑप्शन कुठेच नव्हता. त्या केसमध्ये ऑप्शन काय होता, इन सिरीज विथ द लोड होता. आपण गेटमध्ये कनेक्ट करतो का त्याला, तर नाही. लोडच्या पॅरलल मध्ये नाही. पॅरलल विथ द गेट नाही. इंडक्टर इन पॅरलल विथ द एससीआर नाही. म्हणजे जो काही याचा करेक्ट आन्सर होता तो करेक्ट आन्सर काय होता बघा, इंडक्टर आपण काय करतो, कनेक्ट करतो इन द सिरीज विथ द लोड. ओके, हा या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. एसी व्होल्टेज कंट्रोलर इज युज्ड टू कन्वर्ट. जो काही एसी व्होल्टेज कंट्रोल आहे तो कंट्रोल कशासाठी यूज करतो, तर जे काही फिक्स्ड एसी आहे त्या फिक्स्ड एसी ला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं असतं. कशामध्ये, तर व्हेरिएबल एसी विथ कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी. कशामध्ये, तर कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ठेवून त्या एसी ला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे व्हेरिएबल एसी मध्ये आपण रूपांतर करूया, पण जी काय फ्रिक्वेन्सी असेल ती फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय असेल बघा, कॉन्स्टंट असेल. मग असा ऑप्शन होता का कुठं याच्यामध्ये, फिक्स्ड एसी व्होल्टेज टू व्हेरिएबल एसी व्होल्टेज विथ चेंज इन फ्रिक्वेन्सी आहे, हा ऑप्शन नाहीये. फिक्स्ड एसी व्होल्टेज टू व्हेरिएबल एसी व्होल्टेज विथ कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी. ओके, हा जो काय ऑप्शन आहे तो ऑप्शन या ठिकाणी काय होतं बघा, करेक्ट आन्सर होतं या क्वेश्चनचं. नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहूया. कंट्रोल सिस्टम वरती कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले होते. द स्टेडी स्टेट एरर ड्यू टू द युनिट स्टेप इनपुट टू अ टाइप 1 सिस्टीम. आता टाइप 1 सिस्टीम कशाला म्हणायचं, ज्या सिस्टीमच्या ओरिजिन मध्ये एक 0 आहे त्याला म्हणायचं टाइप 1 सिस्टीम. आता टाइप 1 सिस्टीम साठी विचारलेला आहे स्टेडी स्टेट एरर. मग स्टेडी स्टेट एरर जो काही टाइप 1 सिस्टीम साठी असतो तो किती असतो, तर 0 असतो स्टेडी स्टेट एरर फॉर द टाइप 1 सिस्टीम. जसा सिस्टीमचा टाइप या ठिकाणी वाढत जाईल तसं जो काही स्टेडी स्टेट एररची व्हॅल्यू असते ती स्टेडी स्टेट एररची व्हॅल्यू काय होते बघा, 0 असते. या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर काय होतं बघा, 0. ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर होता. द फेज लीड कॉम्पन्सेटर इज युज्ड टू. जो काही फेज लीड कॉम्पन्सेटर आहे तो आपण कशासाठी यूज करतो, अशाही पद्धतीचा या ठिकाणी आपल्याकडे क्वेश्चन या ठिकाणी विचारला होता. आता ऑप्शन होते याच्यामध्ये इनक्रीज राइज टाइम अँड डिक्रीज ओव्हरशूट, डिक्रीज बोथ राइज टाइम अँड ओव्हरशूट, इनक्रीज बोथ राइज टाइम अँड ओव्हरशूट, डिक्रीज राइज टाइम अँड इनक्रीज ओव्हरशूट. आता याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन केलेलं आहे. जो काही लीड कॉम्पन्सेटर आहे त्या लीड कॉम्पन्सेटर काय करतो बघा, त्याच्या बँडविड्थ मध्ये काय करतो, इनक्रीज करतो. जर बँडविड्थ इनक्रीज झाले तर या ठिकाणी त्याचा जो काही राइज टाइम आहे तो राइज टाइम काय होतो, डिक्रीज होतो. त्याचबरोबर जे काही ओव्हरशूट आहे ते ओव्हरशूट सुद्धा काय होते बघा, डिक्रीज होते. म्हणजे आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय बघा, डिक्रीजेस बोथ राइज टाइम अँड ओव्हरशूट. अगेन राइज टाइम अँड द सेटलिंग टाइम डिक्रीजेस बट बँडविड्थ काय होते, इनक्रीज होते. ट्रान्झिएंट रिस्पॉन्स काय होतोय बघा, चेंज होतोय म्हणजे फास्टर होतोय. स्टेडी स्टेट रिस्पॉन्स मध्ये कोणताही चेंज होत नाहीये, स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होते. आणि जो काही लीड कॉम्पन्सेटर आहे त्यालाच आपण काय म्हणतो बघा, हाय पास फिल्टर असंही म्हणतो. ओके, हा याचा करेक्ट आन्सर काय होतो, तर डिक्रीज होत होतं बोथ राइज टाइम अँड ओव्हरशूट. नेक्स्ट क्वेश्चन आहे लॅग लीड कॉम्पन्सेटर वर्क ॲज. जो काही लॅग लीड कॉम्पन्सेटर आहे तो काय म्हणून वर्क करतो, ऑल पास फिल्टर असेल, बँड पास फिल्टर असेल, लो पास फिल्टर असेल, बँड रिजेक्ट फिल्टर असेल किंवा हाय पास फिल्टर असेल. जो काही इथं आपण टेबलमध्ये पाहिलं तर जो काही लॅग लीड कॉम्पन्सेटर आहे तो आपण जनरली काय करतो बघा, बँड रिजेक्ट फिल्टर म्हणून यूज करतो. त्यानंतर जो काही लीड लॅग कॉम्पन्सेटर आहे त्याचा उपयोग आपण बँड पास फिल्टर म्हणून करतो. लीड कॉम्पन्सेटरचा उपयोग आपण हाय पास फिल्टर आणि लॅगचा आपण उपयोग करतो लो पास फिल्टर म्हणून. या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर काय होतं बघा, ऑप्शन नंबर 4 बँड रिजेक्ट फिल्टर. नेक्स्ट निगेटिव्ह फीडबॅक कंट्रोल closed loop control system was subjected to 15 volt and has forward gain of 2. या ठिकाणी फॉरवर्ड गेन किती होतं बघा, फॉरवर्ड गेन याच्या ठिकाणी 2 होतं आणि फीडबॅक गेन ऑफ 0.5. फाइंड इट्स आउटपुट व्होल्टेज अँड एरर व्होल्टेज. आता या ठिकाणी जे काही इनपुट व्होल्टेज होतं इनपुट व्होल्टेज या ठिकाणी किती दिलं होतं बघा, 15 व्होल्ट हे काय केलं होतं बघा, इनपुट व्होल्टेज दिलं होतं. ओके, जर हे 15 व्होल्ट हे इनपुट व्होल्टेज दिलं असेल तर कोणती सिस्टीम असू द्या त्या सिस्टीमचं जे काही आउटपुट व्होल्टेज असायला पाहिजे, जे काही आपल्याला ऍक्च्युअल मध्ये पाहिजे असायला पाहिजे ते सुद्धा काय असायला पाहिजे बघा, ऍक्च्युअल मध्ये सुद्धा 15 व्होल्टच असायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये कोणताही एरर नसायला पाहिजे, कोणताही डेव्हिएशन नसायला पाहिजे. म्हणजे जे काही ऍक्च्युअल व्हॅल्यू आपल्याकडे पाहिजे असते, जे काही डिझायर्ड व्हॅल्यू पाहिजे असते ते डिझायर्ड व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे किती पाहिजे असेल बघा,
15 व्होल्टच या ठिकाणी पाहिजे असेल. जर या ठिकाणी फीडबॅक गेन हे 0.5 असेल, म्हणजे जो काही बीटा आहे तो बीटा जर या ठिकाणी 0.5 असेल तर एरर याच्यामध्ये किती असेल, तर एररचं कॅल्क्युलेशन आपण करतो. एरर इज इक्वल टू इनपुट व्होल्टेज किती आहे 15 मायनस या ठिकाणी जो काही फीडबॅक गेन आहे, जो काही फीडबॅक आहे, जो काही गेन आहे त्याच्यानुसार जे काही एरर या ठिकाणी तयार होणार आहे तो किती होईल बघा. इनपुट व्होल्टेज 15 इंटू गेन किती आहे या ठिकाणी 0.5, म्हणजे या ठिकाणी 15 मायनस 7.5 केलं तर आपल्याकडे जो काही एररचं व्होल्टेज असेल ते एररचं व्होल्टेज किती येईल बघा 7.5. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आउटपुट व्होल्टेज डिझायर्डची व्हॅल्यू किती आहे तर 15 व्होल्ट आहे, पण जे काही एरर व्होल्टेज आहे ते एरर व्होल्टेज किती आहे बघा 7.5 व्होल्ट. ऑप्शन नंबर 4 याचा काय असेल करेक्ट आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. अ क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम हॅज ट्रान्सफर फंक्शन ऑफ. ट्रान्सफर फंक्शन आपल्याकडे दिलेलं आहे. डॅम्पिंग रेशो दिलेला आहे झेटा इज इक्वल टू किती दिलेला आहे तर 0.5 दिलेला आहे. देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. आता के ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. ओके, ट्रान्सफर फंक्शन दिलेलं आहे s+6 डिवायडेड बाय के इंटू s² प्लस s+6 हे ट्रान्सफर फंक्शन दिलेलं आहे. आणि कंट्रोल सिस्टीम काही दिलेलं आहे बघा क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम दिलेलं आहे. याला आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल, कारण या ठिकाणी जो काही s² आहे त्या s² जो काही कोएफिशियंट असतो तो कोएफिशियंट जनरली काय असतो 1 असतो, पण या ठिकाणी काय केलेलं आहे त्याच्यासोबत के दिलेला आहे. मग या के ला आपल्याला हलवण्यासाठी काय करायला लागेल, जो काही के आहे तर के न काय करायला बघा आपल्याला सगळ्या टर्मला डिवाइड करावं लागेल. म्हणजे s+6 याचा होल डिवायडेड बाय के करावं लागेल डिवायडेड बाय जर या होल टर्मला आपण डिवाइड केलं के न तर आपल्याकडे टर्म काय राहील बघा s² प्लस s डिवायडेड बाय के प्लस 6 डिवायडेड बाय के अशा पद्धतीचे टर्मिनॉलॉजी आपल्याकडे राहिलं. आता हे जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेलं आहे. जर की स्टँडर्ड इक्वेशन असतं आपल्याकडे s² प्लस ट्वाइस झेटा ओमेगा ns प्लस ओमेगा n² इज इक्वल टू 0. हे सेकंड ऑर्डर सिस्टीमचं स्टँडर्ड काय झालं बघा इक्वेशन झालं. ओके, मग या इक्वेशन बरोबर याला जर आपण कंपॅरिझन केलं तर जो काही आपल्याकडे के आहे त्या के ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. मग याच्यानुसार जो काही लास्टची टर्म आहे ती लास्टची टर्म याच्यामध्ये जर आपण लिहिलं याच्या टर्म मध्ये लिहिलं तर s² प्लस s+k प्लस 6 प्लस के इज इक्वल टू 0 याला कंपॅरिझन केला तर यानुसार जो काही ओमेगा n² आहे तो ओमेगा n² इज इक्वल टू काय होईल 6/k होईल. आणि 2 झेटा ओमेगा n काय होईल फक्त 1/k होईल. म्हणजे 2 झेटा ओमेगा n इज इक्वल टू फक्त 1/k राहील. या ठिकाणी काय राहिलं तर 1/k. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला या के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. झेटाची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे. ओमेगा n ची व्हॅल्यू इथून आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजेच या ठिकाणी काय होईल 2 इंटू 0.5 इंटू ओमेगा n ची व्हॅल्यू या ठिकाणी काय होईल अंडर रूट ऑफ 6 डिवायडेड बाय के विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय के होईल. ओके, याचं फर्दर जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर या ठिकाणी जी काही के ची व्हॅल्यू आहे ती के ची व्हॅल्यू काय येईल बघा 1/6 ही काय येईल बघा के ची व्हॅल्यू येईल. याचं फर्दर सिम्प्लिफिकेशन आपल्याला कसं करावं लागेल या ठिकाणी याचा स्क्वेअर करावं लागेल. म्हणजे इथं स्क्वेअर आहे याचा आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. नंतर आपण याचं स्क्वेअर रूट घेतलं की आपल्याकडे हे फायनल व्हॅल्यू येऊन जाईल. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये याचं काय होतं बघा करेक्ट आन्सर होता. नेक्स्ट आहे अ कंट्रोल सिस्टम हॅज फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन इन व्हिच y इज आउटपुट अँड u इज इनपुट. u काय आहे तर इनपुट आहे. फाइंड इट्स ट्रान्सफर फंक्शन डिस्क्राइब्ड बाय द. ट्रान्सफर फंक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. d²y/dt² प्लस dy/dt इज इक्वल टू 2 du/dt प्लस 2 इंटू u(t). अशा पद्धतीचं काय दिलेलं आहे या ठिकाणी डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याकडे ट्रान्सफर फंक्शन या ठिकाणी विचारलेलं आहे. y ही काय तर आउटपुट आहे, u हे काय तर इनपुट आहे. आपल्याला काय करायला लागेल ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो जनरली y ऑफ s डिवायडेड बाय u ऑफ s म्हणजे लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट डिवायडेड बाय लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट. अशा पद्धतीने आपण काय करतो ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत का तर दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी जो काही d/dt असतो त्याला आपण जनरली लिहितो s न. ओके, त्याला आपण रिप्रेझेंट काय करतो s न लाप्लास डोमेन मध्ये. आता या ठिकाणी d² डिवायडेड बाय dt² असेल तर त्याला लिहावं लागेल आपल्याला s² लिहावं लागेल. मग याच्यानुसार आपल्याला काय करावं लागेल बघा या ठिकाणी ज्या काही टर्मिनॉलॉजी दिलेल्या आहेत त्या टर्मिनॉलॉजी आपल्याला पहिल्यांदा लाप्लास डोमेन मध्ये कन्वर्ट करावं लागतील. मग याला कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करूया d² आहे म्हणजेच काय होईल s² इंटू या ठिकाणी y आहे. मग y म्हणजेच काय आहे ह्या टाइम डोमेन मध्ये आहे याला आपण कशामध्ये करूया
एस डोमेन मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे वाय ऑफ एस प्लस या ठिकाणी डी वाय बाय डी टी आहे, म्हणजे हा डी बाय डी टीचा एस इंटू या ठिकाणी अगेन वाय ऑफ एस होईल इज इक्वल टू 2 इंटू, आता डी बाय डी टी म्हणजेच काय या ठिकाणी अगेन एस आहे, पण यू ऑफ टी साठी आपण काय लिहिणार आहोत, यू ऑफ एस प्लस या ठिकाणी टी इंटू फक्त यू ऑफ टी आहे, ह्या यू ऑफ टी साठी आपण काय लिहूया, फक्त या ठिकाणी यू ऑफ एस लिहूया, कारण या ठिकाणी एस येणार नाही, कारण या ठिकाणी काय नाहीये, डिफरन्सिएशन नाहीये. म्हणजे जर आपण त्याला फर्दर सिम्प्लिफाय केलं, याच्यामधून जर आपण वाय ऑफ एस या ठिकाणी कॉमन काढला तर काय होईल बघा, वाय ऑफ एस इंटू एस स्क्वेअर प्लस एस इज इक्वल टू, याच्यामधून आपण काय कॉमन काढू शकतो, याच्यामधून आपण फर्स्ट यू ऑफ एस या ठिकाणी कॉमन काढूया, इंटू काय राहील याच्यामध्ये 2 इंटू एस प्लस 2 ही टर्म फक्त याच्यामध्ये राहिलं. आता आपल्याकडे काय करायचं आहे, या ठिकाणी y हे आउटपुट आहे आणि u हे काय तर इनपुट आहे, म्हणजे आपल्याकडे ट्रान्सफर फंक्शन काढायचं आहे, म्हणजे आपल्याला आउटपुटचा आणि इनपुटचा लाप्लास घ्यावा लागेल. मग y ऑफ एस डिवायडेड बाय u ऑफ एस जर आपण केलं, हे u ऑफ एस जर इकडे आणलं तर काय होईल, हे 2s प्लस 2 ऍज इट इज राहिलं डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस एस राहिलं. आपण थोडंसं फर्दर सिम्प्लिफाय करूया, इथून 2 ला कॉमन काढूया, 2 इंटू एस प्लस इथून काय राहिलं बघा 1 राहिलं डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 1, हे आपल्याकडे काय येईल बघा, फायनल ट्रान्सफर फंक्शन येईल, जे की हे डिफरन्शियल इक्वेशन दिलं होतं. मग आपल्याकडे करेक्ट आन्सर या केसमध्ये काय असेल बघा, 2 इंटू एस प्लस 1 कुठं दिसतंय का आपल्याला, 2 इंटू एस प्लस 1 इथं दिसतंय, 2 इंटू एस स्क्वेअर प्लस 1 इथे दिसतंय, 2 इंटू एस स्क्वेअर प्लस 1 इथे दिसतंय, 2 इंटू एस स्क्वेअर प्लस 1 इथे दिसतंय. ओके, याच्यामध्ये जो काही करेक्ट आन्सर असेल तो करेक्ट आन्सर एस स्क्वेअर प्लस एस या ठिकाणी असेल. ओके, डिनॉमिनेटर मध्ये एस स्क्वेअर प्लस एस असेल. जर आपण ऑप्शन नंबर 3 कडे पाहिलं, थोडंसं याला सिम्प्लिफिकेशन करूया, कारण या ठिकाणी काय आहे, जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शन याकडे थोडासा मिसमॅच झालेला आहे. ओके, 2 इंटू एस प्लस 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस एस जर केलं तर या ठिकाणी हा करेक्ट आन्सर या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे जे काही करेक्ट आन्सर असेल ते करेक्ट आन्सर काय असेल बघा, या केसमध्ये हे असेल. ओके, 2 इंटू एस प्लस 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस एस, हे या ठिकाणी काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल, जो की या ठिकाणी हा ऑप्शन आहे. याला थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे, कारण या ठिकाणी एडिट करताना थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे इलेक्ट्रिकल मशीन वरती आहेत, जे की अगेन या ठिकाणी क्वेश्चन विचारले होते. त्याच्यावरती फर्स्ट एमसीक्यू आहे. हा एमसीक्यू कशावरती होता, तर ट्रान्सफॉर्मर वरती होता. त्याची इफिशियन्सीचं कॅल्क्युलेशन करायचे होते. 10 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर दिला होता, व्होल्टेज रेशो दिला होता, त्याच्यावरती टेस्ट कंडक्ट केलेला आहे, ओपन सर्किट टेस्ट कंडक्ट केलेला आहे आणि शॉर्ट सर्किट टेस्ट कंडक्ट केलेले आहे. ओपन सर्किट टेस्ट असेल तर काय करेल बघा, आयर्न लॉसेस देईल. शॉर्ट सर्किट असेल तर काय करेल बघा, कॉपर लॉस देण्याचा प्रयत्न करेल. आता जनरली जे काही इफिशियन्सी असते ती इफिशियन्सी इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये काय असतो, एक्स केव्हीए कॉस फाय डिवायडेड बाय एक्स केव्हीए कॉस फाय प्लस पीआय प्लस एक्स स्क्वेअर टाइम्स ऑफ पीसीयू. आता पीआय या ठिकाणी काय तर कॉन्स्टंट लॉसेस आहे, पीसीयू काय आहे तर फुल लोड कॉपर लॉसेस आहेत, आणि एक्स हा काय आहे तर या ठिकाणचा काय लोडिंग फॅक्टर आहे तो लोडिंग फॅक्टर आहे. जर फुल लोडची केस असेल तर एक्स इज इक्वल टू 1 असेल, जर हाफ लोडची केस असेल तर एक्स इज इक्वल टू 1/4 असेल, जर 3/4 लोड असेल तर एक्स इज इक्वल टू काय असेल बघा 0.75 असेल. मग हा एक्स कुठून येणार आहे, तर हा एक्स हा शॉर्ट सर्किट टेस्ट वरून येणार आहे. आता शॉर्ट सर्किट टेस्ट जी काय असते ती जनरली आपण कंडक्ट कुठं करतो, तर शॉर्ट सर्किट टेस्ट इज कंडक्टेड ऑन एचव्ही साइड कीपिंग एलव्ही साइड शॉर्ट सर्किटेड. एलव्ही साइडला आपण काय करतो, शॉर्ट सर्किट करतो, आणि एचव्ही साइडच्या साइडला काय करतो आपण, शॉर्ट सर्किट टेस्ट कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता शॉर्ट सर्किट टेस्ट ज्यावेळेस आपण कनेक्ट करूया त्यावेळेस जो काही करंट असेल तो करंट किती यायला पाहिजे, रेटेड करंट तो 20 अँपिअर या ठिकाणी आलेला आहे. पण जो काही ट्रान्सफॉर्मरची रेटिंग आहे त्या ट्रान्सफॉर्मरची रेटिंग आणि याची एचव्ही साइड याचा करंट जर आपण कॅल्क्युलेशन केला तर करंट आय रेटेड इज इक्वल टू किती होते आपण पाहूया, किती आहे 10 केव्ही म्हणजे 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय या ठिकाणी जर 500 केलं तर आपल्याकडे आन्सर येईल बघा 20 अँपिअर. म्हणजे जो काही रेटेड करंट आहे, जो काही फुल लोड करंट आहे आणि शॉर्ट सर्किटच्या केसमधला करंट आहे तो काय आहे बघा सेम आहे. म्हणून या ठिकाणी जो काही एक्स असेल तो एक्स इज इक्वल टू काय येईल बघा 1 येईल. या ठिकाणी पीआय दिलेला आहे 200 वॅट आणि पीसीयू दिलेला आहे 250 वॅट. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या, एक्स ची व्हॅल्यू 1 झाली, गिवन केव्ही किती आहे
20 kVA आहे इंटू cos phi ची व्हॅल्यू दिलेली आहे का, तर दिलेली आहे. किती 0.8 दिलेली आहे इंटू 0.8. हे कशामध्ये कन्वर्ट झालं, तर हे किलोवॅट मध्ये कन्वर्ट झालं. डिवायडेड बाय 10 इंटू 0.8 प्लस आयर्न लॉसची व्हॅल्यू किती आहे, 200 वॅट आहे, म्हणजे 0.2 किलोवॅट आलं का, कारण या टर्म कशामध्ये आहेत, तर किलोवॅट मध्ये आहेत. प्लस 250 वॅट म्हणजे 0.25 किलोवॅट. ह्या सगळ्या कशामध्ये आल्या, क्वांटिटी किलोवॅट मध्ये जर आल्या. याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर 8 डिवायडेड बाय 8.45 समथिंग येत आहे. मग या केसमध्ये जे काही याचं करेक्ट आन्सर येते ते करेक्ट आन्सर येत आहे 94%च्या अराउंड. पण जो काही ऍक्च्युअल एक्झाम मध्ये डेटा दिला होता तो ऍक्च्युअल एक्झाम मध्ये डेटा थोडासा वेगळा होता असं मला वाटतंय. कारण जे काही ऍक्च्युअल एक्झाम मध्ये आन्सर होतं ते एफिशियन्सी काय होते बघा, ग्रेटर दॅन 90% होते आणि त्याच्यामध्ये ग्रेटर दॅन 90%चा फक्त आय थिंक एकच ऑप्शन होता जो की या ठिकाणी 91.2 समथिंग आपल्याकडे काय होते एक्झाम मध्ये येणारी इफिशियन्सी होती. पण यानुसार जर आपण सोल्युशन काढलं या डेटानुसार तर त्याचा आन्सर येते बघा 94.2 समथिंग आन्सर येते, जे की आपण या डेटानुसार काढलंय. आता थोडासा डेटामध्ये चेंज असू शकतो किंवा याच्यामध्ये दुसरा कोणता फॅक्टर असू शकत नाही, फक्त डेटामध्ये चेंज असू शकतो. त्यामुळे आपली इफिशियन्सी या केसमध्ये 94% आलेलं आहे. पण एक्झाम मध्ये आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेट केली त्यावेळेस त्याचा करेक्ट आन्सर काय होतं बघा 91.2 हे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. अ 3-phase 6600 volt by 415 volt 2000 kVA transformer has a resistance of 0.02 per unit and reactance of 0.1 per unit. The full load copper losses are. आता कॉपर लॉसेस विचारलेले कशात आहे, किलोवॅट मध्ये विचारलेले आहेत. आपल्याला माहिती पाहिजे जो काही R पर युनिट असतो विच इज इक्वल टू काय असतो, कॉपर लॉस इन पर युनिट असतो. ओके, जर आपल्याला कॉपर लॉसेस हा ऍक्च्युअल कॉपर लॉस पाहिजे असेल म्हणजे कॉपर लॉसेस हे कसे ऍक्च्युअल कॉपर लॉस जर आपल्याला या ठिकाणी पाहिजे असेल तर काय करायला लागेल, जे काही पर युनिट रेजिस्टन्स आहे त्या पर युनिट रेजिस्टन्सना कुणाला मल्टिप्लाय करायला लागेल, जे काही ट्रान्सफॉर्मरचं गिव्हन केव्ही आहे त्याला ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करूया त्यावेळेस आपल्याकडे ऍक्च्युअल मध्ये लॉसेस येतील जे की या ठिकाणी 40 किलोवॅट येतील. ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय असेल याचा करेक्ट आन्सर असेल. फाइंड द कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स ऑफ द क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर विथ इनपुट इम्पिडन्स ऑफ 50 ओहम अँड लोड इम्पिडन्स ऑफ 35 ओहम. आता जो काही कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स असतो ZC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, आपण पाहतो की ओपन सर्किट इम्पिडन्स इंटू शॉर्ट सर्किट इम्पिडन्स, पण या ठिकाणी इनपुट इम्पिडन्स आणि लोड इम्पिडन्स म्हणजे आउटपुट इम्पिडन्स दिला होता म्हणजे Zin इंटू ZL लोड इम्पिडन्स. याच्या जर व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवल्या तर 50 इंटू 35 विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 750 आय थिंक येत होता. जर 750 चा आपण अंडर रूट घेतला तर आपल्याकडे आन्सर काय आला होता अप्रॉक्सिमेट म्हणजे 40 चा स्क्वेअर काय असतो विच इज इक्वल टू 1600. हा 40 चा स्क्वेअर असतो. ही टर्म 40 च्या जवळ आहे म्हणजे याच्या आसपास याचा काय असेल स्क्वेअर रूट असेल जो की या ठिकाणी 41 पॉइंट समथिंग येत होता. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर होता बघा 42 जो काही कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. A 12 pole 600 volt 50 hertz star connected induction motor has rotor resistance and reactance are 0.03 ohm and 0.5 ohm per phase respectively. Find the speed at maximum torque. जे काही स्पीड आहे ते स्पीडचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे. कुठं तर ऍट मॅक्झिमम टॉर्कच्या कंडिशन मध्ये. मशीन कशी दिलेली आहे तर नंबर ऑफ पोल किती आहेत 12 आहेत. याच्यावरून जो काही सिंक्रोनस स्पीड असेल तो NS इज इक्वल टू 120 इंटू फ्रिक्वेन्सी दिलेली आहे का, दिलेली आहे किती 15. 120 इंटू 50 डिवाइडेड बाय नंबर ऑफ पोल 12 केले तर आपल्याकडे जे काही सिंक्रोनस स्पीड येते ते सिंक्रोनस स्पीड किती येते बघा 500 RPM आपल्याकडे काय येते सिंक्रोनस स्पीड येते. म्हणजे जे काही NS आहे ते NS किती येते या ठिकाणी 500 RPM येते. ही मशीन कशी आहे इंडक्शन मोटर आहे की इंडक्शन जनरेटर आहे तर ही इंडक्शन मोटर आहे. इंडक्शन मोटरच्या केसमध्ये जो काही येणार असायला पाहिजे तो येणार काय असायला पाहिजे ऑलवेज लेस दॅन NS असायला पाहिजे. जर आता आपण ऑप्शन चेक केले तर 500 RPM पेक्षा स्पीड कमी यायला पाहिजे. मग हे ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा 500 RPM तर ऑप्शन असू शकत नाही कारण हे पॉसिबल नाहीये कुठं इंडक्शन मोटरच्या केसमध्ये. राहिले दोनच 295 आणि 470
आरपीएम. आता 295 इतकं स्पीड या ठिकाणी कमी होऊ शकत नाहीये, कारण एवढा लोड आपण मोटरवरती जनरली देत नाहीये. जर 295 एवढं आरपीएम मध्ये जर रोटरचं स्पीड असेल तर जे काही स्लिप असेल ती स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी खूप काय असेल, खूप हाय असेल. मग जे काही जनरली येणार असतं ते येणार काय करत असतं बघा, अप्रोच करत असतं. कुणाला, तर एनएसला. म्हणजे येणार हे काय करतं, एनएसला गाठण्याचा प्रयत्न करत असतं, त्याच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करतात. दोघांमधला रिलेटिव्ह स्पीड या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतात, पण ते कधीही त्याला कॅच करू शकत नाहीये. त्याच्या स्पीडमध्ये जो काही डिफरन्स त्याला आपण काय म्हणतो बघा, स्लिप असं म्हणतो. म्हणजे हा या ठिकाणी थर्ड नंबरचा ऑप्शनही केला, कारण एवढ्या स्पीडनं ते पाठीमागे राहणार नाहीये. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, 470 याचं काय असेल या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल, जे की या ठिकाणी सोल्युशनची गरज नव्हती. फक्त आपण एनएसच्या कॅल्क्युलेशन नुसार सुद्धा याचं आन्सर या ठिकाणी काढू शकतो जर आपल्याकडे कन्सेप्ट होती तर. पण जर आपण याचं कॅल्क्युलेशनचा विचार करायला गेलो तर कॅल्क्युलेशन याचं कसं होईल, तर कॅल्क्युलेशनचा विचार केला तर मॅक्झिमम टॉर्कच्या कंडिशन मध्ये काय असेल, तर जो काही R2 आहे तो R2 इज इक्वल टू S टाइम्स ऑफ X2 असेल. ओके, मग ह्या ठिकाणी जे काही स्लिप आहे ते स्लिप काय असेल, मॅक्सिमम असेल. मग मॅक्सिमम स्लिप किती येईल बघा, इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय X2 येईल. R2 ची व्हॅल्यू किती आहे, 0.03 डिवायडेड बाय X2 किती आहे, 0.5. स्लिप किती येईल बघा, 0.06 काय येईल, स्लिप येईल. म्हणजे स्लिप किती झाली, 6% झाली. मग आपल्याकडे मॅक्झिमम टॉर्कच्या केसमध्ये स्पीड काय असतं, NR इज इक्वल टू 1 मायनस S इंटू NS. मग आता 1 मायनस 0.06 इंटू NS आपण ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलं होतं, किती आला होता, 500 आरपीएम आला होता. याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर अगेन आपल्याकडे आन्सर येईल 470 आरपीएम, जे की या ठिकाणी काय असेल बघा, रोटरचं स्पीड असेल. ऑप्शन नंबर 5 याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, अ फुल लोड इफिशियन्सी अँड पॉवर फॅक्टर ऑफ 12 किलोवॅट 400 3-phase induction motor are 85% and 0.9 lagging. The blocked rotor line current is of 45 ampere at 200 volt. Calculate the ratio of starting current to the full load current if the motor is provided with the स्टार डेल्टा स्टार्टिंग. या ठिकाणी जे काही मेथड यूज केलेली आहे ती कोणती यूज केलेली आहे, तर स्टार डेल्टा स्टार्टिंगची या ठिकाणी मेथड यूज केलेली आहे. याच्यामध्ये इफिशियन्सी दिलेली आहे, इफिशियन्सी किती आहे, तर विच इज इक्वल टू 85% आहे. आणि मशीनचं आउटपुट किती दिलेलं आहे, मशीनचं आउटपुट दिलेलं आहे 12 किलोवॅट दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला मशीनचं इनपुट कॅल्क्युलेट करावं लागेल. मशीनचं इनपुट काय होईल बघा, म्हणून जे काही इनपुट आहे, जे काही इफिशियन्सी आहे, जे काही आउटपुट, याच्यामध्ये रिलेशन काय असतं, इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. याच्यानुसार जे काही इनपुट असेल ते इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट किती आहे 12 किलोवॅट डिवायडेड बाय इफिशियन्सी किती आहे 85%, म्हणजे 0.85. म्हणजे या ठिकाणाहून जे काही आपल्याकडे इनपुट येईल ते इनपुट किती येईल बघा, आपल्याकडे इनपुट येईल 12 किलोवॅट डिवायडेड बाय 0.85 डिवायडेड बाय 0.85 इंटू 100 केलं तर आपल्याकडे जे काही आउटपुट येते ते आउटपुट किती येतं बघा 14.11. जे काही आउटपुट येते आउटपुट किती येतं बघा 14.11 किलोवॅट हे काय येतं आपल्याकडे, सॉरी इनपुट येते. आता हे आपल्याकडे इनपुट आलं. आता इंडक्शन मशीन आहे, मशीन कशा आहे 3 फेजची मशीन आहे. मग या 3 फेजच्या मशीन मध्ये आपल्याकडे काय काय दिलेलं आहे, व्होल्टेज दिलेला आहे, त्यानंतर पॉवर फॅक्टर दिलेला आहे. यानुसार आपल्याला लाईन करंट कॅल्क्युलेट करता येईल का, तर आपल्याला लाईन करंट कॅल्क्युलेट करता येईल. कसा, तर पी इन इज इक्वल टू 3 फेजच्या केसमध्ये पॉवर, लाईनचं व्होल्टेज इंटू लाईनचा करंट इंटू कॉस ऑफ 5. यानुसार जो काही लाईन करंट आहे तो लाईन करंटची आपल्याकडे व्हॅल्यू येईल कशी, तर इनपुट पॉवर किती आहे 14.11 डिवायडेड बाय व्हीएल किती आहे 400 इंटू कॉस 5 किती आहे 0.9. हा काय बघा कॉस 5, म्हणजे डिवायडेड बाय आपल्याला करावं लागेल 400 हे रेटिंग व्होल्टेजचे इंटू 0.9 केलं तर आपल्याकडे जो काही लाईन करंट आहे तो लाईन करंट आपल्याकडे भेटून जाईल. ओके, जो काही आपल्याकडे लाईन करंट आहे तो लाईन करंट भेटून जाईल, विच इज इक्वल टू किती असेल बघा या केसमध्ये 39.21 अप्रॉक्सिमेट हा लाईन करंट असेल आपल्याकडे. कशामध्ये असेल तर एम्पेअर मध्ये असेल. ओके, हा आपल्याकडे आता लाईन करंट आलेला आहे जो की या ठिकाणी आपण याच्या मार्फत कॅल्क्युलेशन केला. पण याच्यामध्ये आपली एक टर्म मिस झाली, याला काय करायला पाहिजे होतं आपण √3 ने डिवाइड करायला पाहिजे होतं. म्हणजे जर आपण या लाईन करंटला √3 ने डिवाइड केलं
तर आपल्याकडे जो काही लाईन करंट आहे तो लाईन करंटची व्हॅल्यू येईल. जर याला आपण या ठिकाणी डिवाइड करायचं 20 लावून याला इथून काय करूया डिवाइड करूया. आन्सर तेच राहणार आहे विच इज इक्वल टू काय येईल बघा 22.64 हा आपल्याकडे काय येईल बघा लाईन करंट येईल. ओके हा आपल्याकडे लाईन करंट आला. आता आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे कोणाचा स्टार्टिंग करंटचा आणि फुल लोड करंटचा रेशो आपल्याला काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. या ठिकाणी ब्लॉक्ड रोटरच्या केसमध्ये जो काय आयएससी दिलेला आहे तो आयएससी किती दिलेला आहे 45 अँपिअर दिलेला आहे. पण कुठं 200 व्होल्टच्या केसमध्ये आपल्याला 200 व्होल्टची केस घ्यायची आहे का तर नाही. आपल्याला केस कुठे घ्यावी लागेल तर आपल्याला 400 व्होल्टला आपल्याला केस घ्यावी लागेल. म्हणजे जो काही आयएससी आहे तो आयएससी रेटेड या ठिकाणी काय येईल बघा 45 into 400 डिवायडेड बाय 200 करा. म्हणजे जर 45 अँपिअर हा 200 व्होल्टला असेल तर 400 व्होल्टला किती असेल याच्यानुसार 45 into 400 डिवायडेड बाय 200 जर केलं तर आपल्याकडे जो काही आयएससी होता तो आयएससी येत होता किती 90 अँपिअर हा काय आला आपल्याकडे रेटेड शॉर्ट सर्किट करंट आला. आता या ठिकाणी जो काही स्टार डेल्टा स्टार्टर आहे त्या स्टार डेल्टा स्टार्टर मध्ये जो काही रेशो आहे आपल्याकडे कुणाचा तर आयएसटी डिवायडेड बाय आपल्याकडे जो काय रेशो चलता कोणाचा आयएसटी डिवायडेड बाय आयएसटी जो काय रेशो आहे तो रेशो कसा येईल आपल्याकडे आयएसटी दिलेला आलेला आहे का आपण कॅल्क्युलेट केला आहे की ते 90 अँपिअर डिवायडेड बाय आपल्याकडे जो काही स्टार्टिंग करंट आहे तो स्टार्टिंग करंट आपण कॅल्क्युलेट केला जस्ट 22.64 हा आपण काय केला कॅल्क्युलेट केला. पण ज्यावेळेस आपण स्टार डेल्टा असं म्हणतोय त्या स्टार डेल्टाच्या केसमध्ये जो काय फॅक्टर येणार आहे तो फॅक्टर काय असेल बघा 1/3 हा फॅक्टर असेल. म्हणजे 90 डिवायडेड बाय 2.64 into 3 केलं तर जे काही आपल्याकडे करेक्ट आन्सर येते करेक्ट आन्सर काय येते बघा 1.32 समथिंग या ठिकाणी काय येतो हा रेशो येतोय. पण जे काही ऑप्शन आहेत मेमरी बेस्ड ऑप्शन आहेत त्या मेमरी बेस्डच्या ऑप्शन मध्ये असा कोणताही ऑप्शन नव्हता. त्यामुळे याचं जे काही नियर अबाउट आन्सर असेल ते नियर अबाउट आन्सर काय असेल बघा ऑप्शन नंबर 5 म्हणजे 2.04 हा जो काय रेशो असेल तो कोणाचा असेल तर या ठिकाणी स्टार्टिंग करंटचा आणि फुल लोड करंटचा रेशो असेल. ओके या गोष्टीचं आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. A DC shunt generator delivers 300 ampere at 250 volt and field resistance of 50 ohm and armature resistance of 0.02 ohm. फाइंड द जनरेटेड ईएमएफ म्हणजे या ठिकाणी इझीचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता इझी इज इक्वल टू व्हीटी प्लस आयए आरए असतो. आपल्याकडे व्हीटी दिलेला आहे आरए दिलेला आहे आपल्याकडे आयएचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता आयएलचं आहे व्हॅल्यू दिलेली आहे याच्या ठिकाणी 300 अँपिअर ही कोणाची झाली आयएलची झाली. याच्यामधून शंट फील्ड वाइंडिंग मध्ये जाणारा करंट आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. टर्मिनल व्होल्टेज 250 डिवाइडेड बाय शंट फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स 50. मग आयएसएच किती होईल या ठिकाणी 5 होईल. म्हणजे जे काही जनरेटर आहे तो जनरेटर डिलिव्हर किती करत असेल बघा या ठिकाणी जो काही शंट जनरेटर आहे त्यांना डिलिव्हर केलेला करंट किती असेल बघा. या ठिकाणी हा इझी या ठिकाणी तयार होईल. या ठिकाणी हा लाईन करंट आहे या ठिकाणी ही शंट फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स आहे. इकडे जातोय करंट 5 अँपिअर लाईनला जातोय 300 अँपिअर तर यांना डिलिव्हर केलेला ऍक्च्युअल करंट किती असायला पाहिजे 305 असायला पाहिजे. तो की या ठिकाणी आर्मेचर करंट असेल. म्हणजे आपल्याकडे आयए इज इक्वल टू जनरेटरच्या केसमध्ये असतो आयएल प्लस आयएसएच विच इज इक्वल टू 305. मग जर याच्यामध्ये आपण याचं व्हॅल्यू ठेवल्या तर याच्यानुसार आपलं कॅल्क्युलेशन येईल. इझी इज इक्वल टू व्हीटी 250 प्लस आयए ची व्हॅल्यू आहे 305 इंटू आर्मेचर रेजिस्टन्स किती आहे तर आर्मेचर रेजिस्टन्स आहे 0.02. ओके म्हणजे 305 इंटू 0.02 केलं तर याचा आन्सर येते 6.1 म्हणजे 250 प्लस 6.1 विच इज इक्वल टू 256.1 व्होल्ट. हा या ठिकाणी काय होत होता बघा इझी येत होता. ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये असं काय होतं बघा करेक्ट आन्सर होता. ओके आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आपला कशावरती आहे अगेन डीसी शंट मोटर वरती आहे. 250 volt 24 kilowatt DC shunt motor has efficiency of 80% when running at 1000 rpm. At full load armature resistance equal to 0.1 ohm दिलेला आहे. शंट रेजिस्टन्स किती दिलेला आहे 125 ohm दिलेला आहे. The starting resistance find the starting resistance inserted in the armature to limit the starting current at 150 of rated current. या ठिकाणी जो काही स्टार्टिंग करंट आहे स्टार्टिंग करंटला आपल्याला काय करायचं आहे 150
पर्सेंटेज ऑफ रेटेड करंटला काय करायचं आहे, लिमिट करायचं आहे. त्यासाठी जो काही स्टार्टिंग रेजिस्टन्स आपल्याला आर्मेचर वाइंडिंग मध्ये इन्सर्ट करावं लागेल त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता मशीन कोणती आहे, डीसी मशीन आहे. या डीसी मशीन मध्ये अगेन इफिशियन्सी इज इक्वल टू काय असते, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट असतं. मग याच्यानुसार डीसी मोटरचं आउटपुट दिलेलं आहे 24 किलोवॅट. देअरफॉर या ठिकाणी इनपुट काय असेल बघा, इनपुट इज इक्वल टू आउटपुट आहे 24 किलोवॅट डिवायडेड बाय इनपुट इफिशियन्सी किती आहे 0.8 विच इज इक्वल टू 30 किलोवॅट. हे काय येईल बघा, या ठिकाणचं इनपुट येईल. आता डीसी मशीनचं इनपुट व्होल्टेज आहे 250 व्होल्ट. यानुसार इनपुट करंट आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल का, तर येईल. जो काही करंट असेल तो करंट इज इक्वल टू 30 किलोवॅट डिवायडेड बाय काय करावं लागेल, 250 करावं लागेल. ओके, म्हणजे 30,000 डिवायडेड बाय 250 केले की आपल्याकडे करंट भेटेल जो की किती असेल बघा 120. हा या ठिकाणी काय असेल बघा त्या मशीनचा स्टार्टिंग करंट असेल. एवढ्या गोष्टी आपल्याला इथपर्यंत समजल्या. आता जो काही स्टार्टिंग करंट आहे तो आय आपल्याकडे या ठिकाणी भेटला, ज्याला की मशीनच्या केसमध्ये हा काय असेल बघा IL असेल. कोणाच्या केसमध्ये, मशीनच्या केसमध्ये हा लाईन करंट असेल. आता या ठिकाणी शंट रेजिस्टन्स किती आहे, तर 125 ओहमचा शंट रेजिस्टन्स आहे. त्यानंतर आपल्याला शंट फील्ड वाइंडिंग रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करता येईल का, तर येईल. ISH इज इक्वल टू 250 डिवायडेड बाय आपल्याकडे काय आला 125 विच इज इक्वल टू 2 एम्पियर. हा काय आला आपल्याकडे शंट फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स आला. आता या ठिकाणी जो काही शंट फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स आहे तो इथला झाला. IL हा काय झाला, लाईनचा करंट झाला. आता जो काही स्टार्टिंग करंट आहे तो स्टार्टिंग करंट आपल्याला काय करायचा आहे, लिमिट करायचा आहे. कितीला, 150%ला. म्हणजे जर आपण स्टार्टिंग करंटला इथून 120च्या 150 केलं म्हणजे 120 इंटू 150 डिवायडेड बाय 100 केलं तर आपल्याकडे आन्सर काय येईल बघा. जो काही स्टार्टिंग करंट होईल तो स्टार्टिंग करंट किती होईल बघा, या केसमध्ये 180 एम्पियर हा या ठिकाणी काय होईल स्टार्टिंग करंट होईल, जो की आपण काय केला इन्क्रीज केला रेटेड करंट पेक्षा. ओके, आता यामधून जो काही शंट फील्ड वाइंडिंग जाणारा रेजिस्टन्स आहे तो किती आहे 2 एम्पियर करंट आहे. मग जो काही IA असेल तो IA किती असेल 180 मायनस 2 इज इक्वल टू 170 एम्पियर. हा काय असेल बघा या केस मधला करंट असेल जो की आर्मेचर करंट असेल. आता स्टार्टिंगच्या केसमध्ये जो काही बॅक EMF असतो तो बॅक EMF काय असतो बघा 0 असतो स्टार्टिंगच्या केसमध्ये. मग जर बॅक EMF 0 असेल तर जो काही V आहे जे काही टर्मिनल व्होल्टेज आहे विच इज इक्वल टू काय असतं IA इंटू RA असतं. आता या आर्मेचर रेजिस्टन्स मध्येच आपल्याला काय करायचं आहे, एक एक्सटर्नल रेजिस्टन्स ऍड करायचा आहे जेणेकरून स्टार्टिंग करंट हा काय झाला पाहिजे 170 एम्पियर पर्यंत काय झाला पाहिजे रेटेड करंटच्या झाला पाहिजे. देअरफॉर या ठिकाणी जो काही V आहे 250 इज इक्वल टू IA किती आहे 178 इंटू RA ची व्हॅल्यू किती आहे 0.1 प्लस R एक्सटर्नल या ठिकाणी काय करायला लागेल कनेक्ट करायला लागेल. जर याचं आपण थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायचा प्रयत्न करायला गेलो तर सिम्प्लिफिकेशन आपल्याला याचं करता येईल. ओके, आता या ठिकाणी 250 डिवायडेड बाय याला काय करा 178 करा म्हणजे 250 डिवायडेड बाय 178 केलं तर आपल्याकडे येईल 1.40 म्हणजे याचं डिवायडेशन केलं तर 1.40 इज इक्वल टू 0.1 प्लस R एक्सटर्नल रेजिस्टन्स. देअरफॉर R एक्सटर्नल इज इक्वल टू काय बघा 1.40 मायनस 0.1 केलं तर आपल्याकडे जो काय स्टार्टिंग रेजिस्टन्स असेल आपल्याला इन्सर्ट करावं लागेल. त्याचा आन्सर काय असेल बघा 1.31 समथिंग ओहम असेल. काय रेजिस्टन्स असेल तो काय असेल बघा 1.31 ओहम. ऑप्शन नंबर 4 याचा काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन असेल डीसी मशीन मध्ये जर फ्लक्स या ठिकाणी 0 ला अप्रोच झाला तर त्या केसमध्ये स्पीड मध्ये काय चेंज होईल. आपल्याला माहिती असतं जो काही EB असतो बॅक EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला प्रोपोर्शनल असतो EB डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N इंटू फाय म्हणजे स्पीड आणि फाय ला काय डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. देअरफॉर जो काही N आहे तो N काय असतो बघा EB डिवायडेड बाय फाय असतो. आता या ठिकाणी जो काही फ्लक्स आहे तो फ्लक्स इज इक्वल टू 0 ठेवला तर देअरफॉर जो काही N आहे तो N काय होईल बघा अप्रॉक्सिमेटली इन्फिनिटीला जाईल म्हणजे अप्रोचेस टू कुठे जाईल इन्फिनिटीला जाईल. स्पीड काय होईल बघा इनफायनाइट होण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहूया पॉवर सिस्टीम वरती. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे द केल्विन लॉ गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट. केल्विन लॉ कशाबद्दल माहिती सांगतो तर याच्यामध्ये ऑप्शन असे होते की त्याच्यामध्ये मोस्ट इकॉनॉमिकल क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर हा ऑप्शन होता.
त्यानंतर अॅन्युअल इंटरेस्ट अँड डिप्रेशन ऑन द कॅपिटल कॉस्ट हाही ऑप्शन होता. अगेन याच्या समव्हाट रिलेटेड काय होते बघा ऑप्शन होते, म्हणजे केल्विन लॉ संबंधी बरेच ऑप्शन होते जे की स्टेटमेंटच्या संबंधी होते. पण केल्विन लॉ आपण कशासाठी जनरली यूज करतो, तर जे काही इकॉनॉमिकल क्रॉस सेक्शन आहे कुणाचा, तर कंडक्टरचा, हा फाइंड आउट करण्यासाठी आपण जनरली केल्विन लॉ या ठिकाणी यूज करतो. मग अॅन्युअल इंटरेस्ट अँड डिप्रेशन ऑन कॅपिटल कॉस्ट हे इज इक्वल टू अॅन्युअल कॉस्ट ऑफ एनर्जी लॉस असायला पाहिजे. ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत. पण पर्पज याचा काय आहे, तर याचा पर्पज आहे मोस्ट इकॉनॉमिकल क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर और मोस्ट इकॉनॉमिकल साइज ऑफ कंडक्टर आपल्याला काय करायचं डिसाइड करायचं आहे. म्हणून आपण काय करतो जनरली केल्विन लॉचा यूज करतो. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर फर्स्ट याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे फाइंड पीएसएम ऑफ रिले. रिलेच्या ठिकाणी पीएसएम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 5 एम्पियर टू 5 एम्पियर IDMT relay having a relay setting of 125%, TMS is equal to 0.6 सेकंद दिलेला आहे. CT रेशो दिलेला आहे 400:5 and the fault current is equal to 4000 ampere दिलेला आहे. आता याच्यामध्ये जो काही डेटा ऍडिशनल दिलेला आहे त्याच्यामध्ये रिलेचा डेटा दिलेला आहे, त्याच्यामध्ये एक करंट दिलेला आहे एक्स्ट्रा, त्यानंतर याच्याबद्दल TMS बद्दल या ठिकाणी सांगितलेला आहे. हा जो काही डेटा आहे तो डेटा कसा आहे बघा, ऍडिशनल डेटा आहे, कन्फ्युजन करण्यासाठी हा डेटा आहे. आपल्याला सरळ सरळ त्यांनी विचारलं होतं पीएसएम फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, म्हणजे प्लग सेटिंग मल्टिप्लायर. काय प्लग सेटिंग मल्टिप्लायर पीएसएम फाइंड आउट करायचं आहे. मग स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला जर पीएसएम फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो पीएसएम इज इक्वल टू फॉल्ट करंट डिवायडेड बाय सीटीचा रेशो इंटू सीटीचा सेकंडरी साइडचा करंट इंटू जो काही रिले सेटिंग आहे ती रिले सेटिंग, त्याला आपण आरएस म्हणूया, त्यालाच आपण करंट सेटिंग असं म्हणतो. याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या, फॉल्ट करंट दिला होता 4000, सीटीचा रेशो होता 400:5 इंटू सेकंडरीचा सीटीचा करंट 5 इंटू रिले सेटिंग दिली होती 125%, म्हणजे 125 डिवायडेड बाय 100 करा विच इज इक्वल टू 1.25 होईल. हा एक दोघं एकमेकाला कॅन्सल झाले. हे सिम्प्लिफिकेशन केलं तर याचा आन्सर काय येतोय बघा 8 येतोय, कारण हा आणि हा काय जाईल एकमेकांना कॅन्सल होतील. याचा आन्सर येईल 10 डिवायडेड बाय 1.25 इज इक्वल टू 8. म्हणजे या केसमध्ये जे काही करेक्ट आन्सर होतं ते करेक्ट आन्सर होतं 8 हा या ठिकाणी काय होतं बघा पीएसएम येत होता. नेक्स्ट क्वेश्चन रूम हॅज फॉलोविंग लोड कनेक्टेड. आता या ठिकाणी एक रूम दिलेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोड दिलेले होते आणि आपल्याला विचारलं होतं बघा डिमांड फॅक्टर बद्दल कॅल्क्युलेशन करा. आता डिमांड फॅक्टरची डेफिनेशन काय असते, डिमांड फॅक्टर इज इक्वल टू रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे तर मॅक्झिमम डिमांड डिवायडेड बाय कनेक्टेड लोड. आता जो काही कनेक्टेड लोड असतो तो कनेक्टेड लोड म्हणजे काय असतो, तो लोड सिस्टीम मध्ये कनेक्ट झालेला आहे, मग तो ऑन असू द्या किंवा ऑफ असू द्या, जे काही सगळे इक्विपमेंट आहेत ते सगळ्या इक्विपमेंटची रेटिंग, मग ते ऑन असले तरी चालेल ऑफ असले तरी चालतील, त्यांना आपण म्हणतो कनेक्टेड लोड. आता या ठिकाणी कनेक्टेड लोड दिला होता, किती दिला होता कनेक्टेड लोडचा आपण कॅल्क्युलेशन करूया. कनेक्टेड लोड इज इक्वल टू 3 लॅम्प ऑफ 60 वॅट इच, म्हणजे जे काही लॅम्प होते लॅम्प किती होते बघा 3 होते, म्हणजे फर्स्ट नंबरला 3 into 60 इज इक्वल टू 180 वॅट. या ठिकाणी काय झालं बघा 3 लॅम्पची रेटिंग झाली. सेकंड लोड आपल्याकडे दिला होता 10 लॅम्प ऑफ 40 वॅट, म्हणजे 10 into 40 इज इक्वल टू 400 वॅट. थर्ड टाइपचा आपल्याकडे लोड दिला होता 4 लॅम्प ऑफ 100 वॅट इच, म्हणजे 4 into 100 विच इज इक्वल टू 400 वॅट झाला. अगेन लास्टचा लोड दिला होता 5 लॅम्प ऑफ 50 वॅट. लास्टचा लोड कोणता आहे तर लोड नंबर 4 5 लॅम्प ऑफ 50 वॅट विच इज इक्वल टू किती झाला हा लोड 250. ओके, या ठिकाणी हा 50 नव्हता, या ठिकाणी आय थिंक हा 10 वॅट असेल. ओके, 5 लॅम्प ऑफ 10 वॅट म्हणजे हा लोड किती झाला बघा 50 वॅटचा या ठिकाणी लोड झाला. जर या सगळ्या लोडची आपण बेरीज केली तर सगळ्या लोडची या ठिकाणी कनेक्ट लोडची बेरीज होत होती 400 400 800 980 प्लस 50 इज इक्वल टू 1030 वॅट. हे काय झालं बघा सगळ्या कनेक्टेड लोडची बेरीज झाली. आणि जो काय मॅक्झिमम डिमांड दिला होता पॉवर सिस्टीम वरती तो किती होता 650चा, म्हणजे डिमांड फॅक्टर इज इक्वल टू झाला 650 डिवायडेड बाय 1030. याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे जे काय आन्सर येत होते आन्सर येत होतं 0.631. हे आपल्याकडे काय होतं बघा करेक्ट आन्सर येत होतं. या केसमध्ये जो काही हा 5 लॅम्प आहे 5 लॅम्प वाला जो काही या ठिकाणचा आहे तो 5 लॅम्पच्या ठिकाणी या ठिकाणी काय होतं बघा हा फक्त 5 लॅम्प हे प्रत्येकी 10 वॅटचे होते. ओके, मग त्यांचा इक्विव्हॅलेंट लोड किती झाला बघा 50 वॅट झाला. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया.
the number of disc in a string insulator of 220 kV overhead transmission line in the range of if maximum voltage of each disc is 11 kV. आता या ठिकाणी नंबर ऑफ डिस्क आपल्याला विचारल्या होत्या. स्ट्रिंग इन्सुलेटरच्या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज दिलं होतं 220 केव्ही. आता या क्वेश्चन मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, कारण जो काही याचा जो काही रेफरन्स आहे याचा रेफरन्स नुसार जर याचा आपण कॅल्क्युलेशन केला तर आपल्याकडे आन्सर याचं वेगळं येतं आणि रेफरन्स बुक मध्ये थोडंसं याचं आन्सर वेगळं दिलेलं आहे. आता जे काही 220 केव्हीची लाईन आहे ते 220 केव्ही हे जे काही व्होल्टेज आहे ते व्होल्टेज कसं आहे, लाईन टू लाईन आरएमएस व्होल्टेज आहे. आता या ठिकाणी जे काही रेटिंग दिलेलं आहे ही रेटिंग 11 केव्ही ईच डिस्कची दिलेली आहे, पण कशी दिलेली आहे, पर फेज बेसिस वरती दिलेली आहे आणि ती कशी आहे तर आरएमएस व्हॅल्यू आहे. म्हणून आपल्याकडे जे काही नंबर ऑफ डिस्कचं कॅल्क्युलेशन असतं ते नंबर ऑफ डिस्क इज इक्वल टू गिव्हन व्होल्टेज इन कशामध्ये तर पर फेज बेसिस मध्ये आरएमएस साइडचं व्होल्टेज म्हणजे 220 केव्ही डिवाइडेड बाय √3 केलं तर या ठिकाणी काय होईल बघा, पर फेज बेसिस वरती हे आरएमएस व्होल्टेज होईल. डिवायडेड बाय याला जर आपण प्रत्येक डिस्कचं व्होल्टेज केलं आणि प्लस याच्यामध्ये जर आपण सेफ्टी फॅक्टर या ठिकाणी ऍड केला तर या ठिकाणी काय होतील आपल्याला नंबर ऑफ डिस्कचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. आता या ठिकाणी जर याचं सॅम्पलिंग केलं तर आपल्याकडे आन्सर येते याचा 11.54 समथिंग प्लस सेफ्टी फॅक्टर. ओके, आता 11.54 लाच आपण कन्सिडर करूया which is equal to 12 प्लस सेफ्टी फॅक्टर. आता सेफ्टी फॅक्टरची जनरल व्हॅल्यू काय असते तर सेफ्टी फॅक्टर इज इक्वल टू 1 असतो, 2 असतो, 3 असतो, 4 असतो. ओके, म्हणजे जनरली सेफ्टी फॅक्टरचे व्हॅल्यू अशा पद्धतीने असतात. आता या ठिकाणी जर आपण सेफ्टी फॅक्टरची व्हॅल्यू तर या ठिकाणी 1 घेतले तर नंबर ऑफ डिस्क किती होते तर नंबर ऑफ डिस्क या ठिकाणी 13 होते. सेफ्टी फॅक्टरची व्हॅल्यू जर आपण 2 घेतले तर नंबर ऑफ डिस्क काय होते 14 होते. सेफ्टी फॅक्टरची व्हॅल्यू जर आपण 3 घेतले तर नंबर ऑफ डिस्क या ठिकाणी काय होते 15 होते. आता सेफ्टी फॅक्टरची व्हॅल्यू डिपेंड कशावरती असते तर सेफ्टी फॅक्टर हा रेशो असतो कोणाचा तर पंक्चर व्होल्टेज टू द फ्लॅश ओव्हर व्होल्टेजचा. हा रेशो कोणाचा असतो सेफ्टी फॅक्टर म्हणजे पंक्चर व्होल्टेज टू द फ्लॅश ओव्हर व्होल्टेज. याची व्हॅल्यू काय असते ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असते. ओके, याची व्हॅल्यू काय असते ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असते. फॉर पेन टाइप इन्सुलेटर याची व्हॅल्यू जनरली काय असते बघा 10 च्या अराउंड असते. जर सेफ्टी फॅक्टर हा ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असेल तर या केसमध्ये जर आपण सेफ्टी फॅक्टरला 3 कन्सिडर केलं तर या केसमध्ये जे काही आन्सर येते ती आन्सरची जी काय रेंज आहे ते रेंज येते बघा 15 पासून 16 पर्यंत. जर आपण सेफ्टी फॅक्टरला 1 कन्सिडर केला तर त्यानुसार याचे आन्सर येते 13 पासून 14 पर्यंत. जे काही एसचं बुक आहे एस अकॅडमीचं त्या एस अकॅडमीच्या बुकमध्ये 220 केव्ही साठी जो काही नंबर ऑफ डिस्क दिलेला आहे त्या नंबर ऑफ डिस्कची रेंज दिलेली आहे 15 पासून 60 पर्यंत. म्हणजे याच्यानुसार जर आपण गेलो तर याचा आन्सर करेक्ट आहे 15 पासून 16 पर्यंत. पण जर आपण सेफ्टी फॅक्टरला ऍज अ 1 कन्सिडर केला तर त्याच्यानुसार आन्सर येते आपल्याकडे 13 to 14. ओके, म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपण जे काही आन्सर आहे तर ते आन्सर आयबीपीएस काय देते याच्याकडे पाहावं लागेल, कारण जनरली सेफ्टी फॅक्टर ते काय कन्सिडर करते याच्याबद्दल आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. जर आपण या ठिकाणी 400 केव्ही बद्दल थोडंसं डिस्कशन करायला गेलो तर 400 केव्हीच्या केसमध्ये काय होतं बघा, जर आपण 400 केव्ही साठी नंबर ऑफ डिस्कचं कॅल्क्युलेशन केलं तर 400 डिवायडेड बाय √3 इंटू 11 केव्हीचे जर प्रत्येक डिस्क असेल तर या केसमध्ये याचा आन्सर काय येतंय 400 डिवायडेड बाय √3 इंटू 11 केलं तर याचा आन्सर येतंय 20.99 म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 21. प्लस याच्यामध्ये जर आपण सेफ्टी फॅक्टर ऍड केला, आता सेफ्टी फॅक्टर याच्यामध्ये 21 प्लस 1 केला तर 22 येतोय. सेफ्टी फॅक्टर 21 प्लस 2 केला तर 23 येतोय. आता याच्यामध्ये सेफ्टी फॅक्टर यांनी 400 केव्ही साठी ऍड केलेला आहे 1 आणि अगेन 2 ऍड केलं तर आपल्याकडे काय येतं रेंज 22 ते 23. इथं त्यांनी रेंज दिलेली आहे सेफ्टी फॅक्टर हा 1 पासून 2 पर्यंत ऍड करून 22 ते 23 दिलेला आहे. पण ज्यावेळेस आपण याचा विचार करूया या केसमध्ये जो काय त्यांनी सेफ्टी फॅक्टर ऍड केलेला आहे तो 3 ते 4 म्हणजे जनरली 3 हा सेफ्टी फॅक्टर त्यांनी ऍड केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे जे काही नंबर ऑफ डिस्क आहेत 220 केव्हीसाठी त्या किती आहेत बघा, जनरल रेंज दिली आहे 15 पासून 60 पर्यंत. आता सेफ्टी फॅक्टर येतोय कशासाठी येतोय कारण जी काही प्रत्येक डिस्क आहे ती प्रत्येक डिस्क डिझाईन तर केलेली आहे 11 केव्ही साठी, पण ऍक्च्युअल मध्ये ती 11 केव्ही देणार आहे का, ऍक्च्युअल तिच्या अक्रॉसचं व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सेम राहणार आहे का तर व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन हे सेम राहणार नाहीये. का, कारण त्या केसमध्ये जे काही शंट कॅपॅसिटन्स आहेत त्या शंट कॅपॅसिटन्स मुळे प्रत्येक डिस्कच्या अक्रॉस व्होल्टेज सेम राहणार नाहीये.
प्रत्येक डिस्क ही 11 केव्ही त्या ठिकाणी देणार नाहीये, म्हणून या ठिकाणी जे काही नंबर ऑफ डिस्क आहेत त्या नंबर ऑफ डिस्क मध्ये आपण ऍडिशनली फॅक्टर या ठिकाणी यूज करतो. आता या दोन क्वेश्चन मध्ये IBPS नेमकं कोणता ऑप्शन या ठिकाणी करेक्ट देत आहे हे पाहणे या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे. पण आपल्या कन्सेप्ट नुसार जे काही स्टँडर्ड एस अकॅडमीचं बुक आहे त्या एस अकॅडमीच्या बुक मधून हे आपल्याकडे आन्सर आलेला आहे. त्याचबरोबर जे काही जेबी गुप्ता आहे त्या जेबी गुप्ता सुद्धा आपल्याकडे जे काही 400 केव्ही आहे त्या 400 केव्ही साठी हाच या ठिकाणी रेफरन्स दिलेला आहे. पण 220 केव्ही साठी मला जेबी गुप्ता मध्ये रेफरन्स सापडलेला नाही. ओके, सीएल वादामध्ये सापडला तर आपण तो पाहून घेऊया. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन कशाबद्दल आहे आपल्याकडे BEE अँड नेटवर्क थेरी बद्दल आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन विचारले होते. ओके, त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. रीडिंग ऑफ पोलर टाइप इन्स्ट्रुमेंट मेजरमेंट ऑफ रिएक्टन्स ऑफ कॉइल. आता कॉइलचा काय केलं आहे, रिएक्टन्स मेजर केलेला आहे. त्याच्यामध्ये करंट काय आहे तर करंट I इज इक्वल टू 6 ॲट अन अँगल ऑफ 12.2 डिग्री आहे आणि व्होल्टेज काय दिलेला आहे तर 18 ॲट अँगल ऑफ 72.2 डिग्री दिलेला आहे. फाइंड द रिएक्टन्स ऑफ द कॉइल. आता या ठिकाणी ऍक्च्युअली मेजरमेंट काय करताय इन्स्ट्रुमेंट तर कॉइलचा रिएक्टन्स या ठिकाणी मेजरमेंट करताय. पण त्यासाठी जे काय व्होल्टेज आणि करंटचे इक्वेशन आहे ते व्होल्टेज आणि करंटचे इक्वेशन आपल्याकडे दिलेले आहेत. मग जनरली जर आपण V/I केलं तर आपल्याकडे भेटतो काय Z हा भेटत असतो. मग या ठिकाणी V/I करून पाहिलं तर 18 ॲट अन अँगल ऑफ 72.2 डिवायडेड बाय 3 ॲट अन अँगल ऑफ 12.2 केलं तर याचा आन्सर काय येईल तर याचा आन्सर येईल आपल्याकडे ओके हा 6 आहे. ओके, याचा आन्सर येईल 3 ॲट अन अँगल ऑफ ज्यावेळेस डिव्हिजन असतं पोलर फॉर्म मध्ये काय होतं त्यावेळेस दोघांचे सबट्रॅक्शन होते, अँगलचे सबट्रॅक्शन होते. म्हणजे 72.2 डिग्री मायनस 12.2 डिग्री आन्सर काय या ठिकाणी 60 डिग्री येईल. म्हणजे जो काही Z आहे तो Z पोलर फॉर्म मध्ये किती आला बघा 3 ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री आला. या पोलरला आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं तर रेक्टँग्युलर फॉर्म म्हणजेच A प्लस JB चा फॉर्म और त्याला आपण X प्लस IY चा फॉर्म असं म्हणतो. याला कन्वर्ट करूया 3 इंटू कॉस ऑफ 60 हा याचा रिअल पार्ट झाला प्लस J इंटू 3 साइन ऑफ 60 हा याचा काय झाला बघा इमॅजिनरी पार्ट झाला. आता 3 इंटू कॉस ऑफ 60 म्हणजे 3 इंटू कॉस 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे किती असते 0.5 प्लस J इंटू 3 इंटू साइन ऑफ 60. आता साइन 60 सुद्धा व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे जे की असते √3/2 त्यालाच आपण म्हणतो 0.866. याचं सिम्प्लिफिकेशन करा आन्सर येईल 1.5 प्लस J 2.6 समथिंग येईल. हा काय आला आपला Z आला. आता Z हा कशाच्या फॉर्म मध्ये आला तर रेक्टँग्युलर फॉर्मचा आला विच इज इक्वल टू काय असतो R प्लस JX असतो. म्हणजे या ठिकाणी रिअल पार्ट हा झाला हा त्याचा झाला इमॅजिनरी पार्ट. आपल्याला विचारलेला काय आहे तर इमॅजिनरी पार्ट विचारलेला आहे म्हणजे X विचारलेला आहे म्हणजेच रिएक्टन्स ऑफ कॉइल विचारलेला आहे. रिएक्टन्स ऑफ कॉइल किती असेल तर 2.6 ओहम काय असेल त्या कॉइलचा रिएक्टन्स असेल. ओके, ऑप्शन नंबर 3 या केस मध्ये याचा काय होता करेक्ट आन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे a 5 equal capacitance of 0.5 microfarad are connected in series then its equivalent capacitance is. त्यांचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काय असेल असा आपल्याला क्वेश्चन आहे. म्हणजे 5 इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स आहेत ज्याचा की 5 इक्वल कॅपॅसिटन्स आहेत ज्याची की व्हॅल्यू आहे 0.5 मायक्रोफॅरड. त्यांना सिरीज मध्ये कनेक्ट केला आहे. त्यांचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स कसा असेल जेव्हा कॅपॅसिटर हे सिरीज मध्ये कनेक्ट असतात त्यावेळेस ते एक्झॅक्टली रेझिस्टन्स जसे पॅरलल मध्ये कनेक्ट असतात तशा पद्धतीने बिहेव करतात. मग या ठिकाणी जो काही C इक्विव्हॅलेंट असेल तो C इक्विव्हॅलेंट म्हणजेच कॅपॅसिटर हीच कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू किती 0.5 मायक्रोफॅरड डिवाइड बाय नंबर ऑफ कॅपॅसिटर किती आहेत 5 आहेत. याचं सोल्युशन करा 0.1 मायक्रोफॅरड ही काय आहे बघा त्या कॅपॅसिटन्सची इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 या केस मध्ये काय असेल याचा करेक्ट आन्सर असेल. जर हेच कॅपॅसिटन्स या ठिकाणी पॅरलल मध्ये कनेक्ट केले असते तर पॅरललच्या केस मध्ये याचा आन्सर काय आला असतं यांची डायरेक्ट ऍडिशन झाले असते. 0.5 इंटू 5 केलं तर आपल्याकडे आन्सर आला असतं 2.5 मायक्रोफॅरड. हे कुठं तर पॅरललच्या केसमध्ये. या केसमध्ये आन्सर असेल 0.1 मायक्रोफॅरड. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर अ लिनियर सिस्टम input of 5 sin omega t gives output of 10 cos omega t then
फॉर आउटपुट ऑफ 30 cos ओमेगा टी व्हॉट विल बी इट्स इनपुट. आता इनपुट किती दिलेलं आहे 5 sin ऑफ ओमेगा टी दिलेलं आहे. आउटपुट किती देतंय 10 cos ऑफ ओमेगा टी. म्हणजे त्याच्यामध्ये शिफ्टिंग कितीचे होते 2ची शिफ्टिंग होते, पण अँगल मध्ये शिफ्टिंग किती होतंय 90 डिग्रीने होतंय. आता आउटपुट आपल्याला किती पाहिजे, आउटपुट आपल्याला 30 cos ऑफ ओमेगा टी पाहिजे. अँगल मध्ये शिफ्ट कितीने व्हायला पाहिजे, तर अँगल मध्ये शिफ्ट हा 90 डिग्रीने व्हायला पाहिजे. आणि जो काय फॅक्टर आहे तो फॅक्टर कितीचा चेंज व्हायला पाहिजे 5 पासून 10 जातोय, म्हणजे 2 न फॅक्टर वाढतोय. आता 2 न फॅक्टर वाढतोय म्हणजे याचं इनपुट किती असायला पाहिजे, याच्यापेक्षा निम्म असायला पाहिजे. म्हणजे याचं इनपुट काय असायला पाहिजे, तर 15 sin ऑफ ओमेगा टी हे असं काय असायला पाहिजे, इनपुट असायला पाहिजे. तर आउटपुट काय भेटेल 30 cos ऑफ ओमेगा टी भेटेल. कारण फॅक्टर 2 ने वाढतोय आणि अँगल कितीने वाढतोय 90 डिग्रीने चेंज होतोय. आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर 3 15 sin ऑफ ओमेगा टी या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. A series circuit have a resistance equal to 10 ohm and capacitive reactance equal to 5 ohm. If applied voltage is 100 volt, then power factor of the circuit is. आता सिरीज सर्किट दिलेला आहे, RC सर्किट दिलेला आहे, काय रेझिस्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह लोड आहे. म्हणजे जे काय सर्किट असेल तर सर्किट कसं असेल, सर्किटचं बिहेवियर हे कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल. ओके, जर कॅपॅसिटन्स असला तर सर्किटचं बिहेवियर झालं कॅपॅसिटिव्ह, जर इंडक्टन्स त्याच्यामध्ये असेल तर सर्किट कसं झालं बघा इंडक्टिव्ह सर्किट झालं. आता याच्यामध्ये त्यांच्या स्ट्रेट फॉरवर्ड व्हॅल्यू दिलेल्या आहेत. cos phi इज नथिंग बट द पॉवर फॅक्टर विच इज इक्वल टू काय असतो, तर असतो रेशो कुणाचा R डिवायडेड बाय Z चा रेशो असतो. आता याच्यामध्ये आपल्याला R दिलेला आहे आणि XC दिलेला आहे. आपल्याला Z चं कॅल्क्युलेशन करावं लागेल. Z काय होईल अंडर रूट ऑफ R चा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर प्लस XC चा स्क्वेअर. XC किती आहे, XC याच्यामध्ये 5 ओम आहे. म्हणजेच Z इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय होईल बघा 125 होईल. आता देअरफॉर cos ऑफ phi इज इक्वल टू R किती झाला 10 झाला. आता Z इज इक्वल टू किती झाला अंडर रूट ऑफ 125. मग अंडर रूट ऑफ 125 चं रूट आपल्याला एक्झाम मध्ये एक्झॅक्टली आठवत नसतं, पण ऍक्च्युअली 11 चं जे काही स्क्वेअर केला असता तर 11 चा स्क्वेअर किती होतो 121 होतो. म्हणजे हिची व्हॅल्यू कशी पाहिजे बघा 11 पेक्षा थोडीशी मोठी पाहिजे. मग आपण समथिंग 11.2 घेतलं किंवा 11.1 घेतलं तर त्याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला इझिली या ठिकाणी भेटत होतं. cos phi इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 11.2 केलं तर आपल्याकडे आन्सर येत होतं नियर अबाउट 0.89 च्या आसपास आपल्याकडे आन्सर येत होता. ओके, म्हणजे पॉवर फॅक्टर हा कसा होता 0.89 च्या आसपास. पण जे काही नेचर असायला पाहिजे, नेचर कसं असायला पाहिजे तर कॅपॅसिटिव्ह असल्या कारणाने त्याचं नेचर कसं असायला पाहिजे बघा लिव्हिंग नेचरचा पॉवर फॅक्टर असायला पाहिजे. म्हणजे या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर काय असू शकतं 0.894 पॉवर फॅक्टर लिडिंग असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 इक्वल capacitance connected in series having a resultant capacitance of 5 microfarad. आता या ठिकाणी जे काही 5 कॅपॅसिटन्स आहेत ते 5 कॅपॅसिटन्स सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. ते कसे आहेत बघा इक्वल आहेत. त्यांचा रिझल्टन्स काय आहे बघा 4 मायक्रोफॅरेड आहे. when these capacitors are connected in parallel and connected to 400 volt DC टोटल एनर्जी स्टोर्ड विल बी. अच्छा, फर्स्टली या ठिकाणी काय केलं जातं ते कॅपॅसिटन्स या ठिकाणी सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे तर 5 कॅपॅसिटन्स आणि यांचा जो काही रिझल्टंट आहे तो रिझल्टंट C इक्विव्हॅलेंट आपल्याकडे दिलेला आहे जो की किती आहे 4 मायक्रोफॅरेड आहे. जर यांचा C इक्विव्हॅलेंट एवढा असेल तर जो काही ऍक्च्युअली प्रत्येक कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू असेल मग हा C1 असेल C2 असेल C3 असेल C4 असेल आणि C5 असेल हे सगळे कसे आहेत इक्वल आहेत. देअरफॉर C1 ची व्हॅल्यू किती असेल टोटल कॅपॅसिटन्स 5 आहेत आणि प्रत्येकचा कॅपॅसिटन्स 4 मायक्रोफॅरेड. यानुसार याचा आन्सर काय येईल बघा 20 मायक्रोफॅरेड हा प्रत्येक कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू येईल. म्हणजे C1 तेवढा असेल C2 तेवढा असेल. आता याच कॅपॅसिटन्सला काय केलंय पॅरलल मध्ये कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे हेच कॅपॅसिटन्स काय केलेत नंतर 5 कॅपॅसिटन्स आहेत यांनाच नंतर काय केलंय बघा पॅरलल मध्ये कनेक्ट केलेलं आहे. आणि या प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे तर प्रत्येकाची व्हॅल्यू ही 20 मायक्रोफॅरेड आहे. या केसमध्ये यांचा C इक्विव्हॅलेंट काय असेल पॅरललच्या केसमध्ये तर पॅरललच्या केसमध्ये C इक्विव्हॅलेंट म्हणजे त्यांची काय असते डायरेक्टली बेरीज असते. म्हणजे C इक्विव्हॅलेंट इन केस ऑफ पॅरलल काय होईल बघा 20 मायक्रोफॅरेड इंटू 5 केलं तर आपल्याकडे C इक्विव्हॅलेंट किती होईल बघा 100 मायक्रोफॅरेड होईल पॅरललच्या केसमध्ये. आता हा
सी इक्विव्हॅलंट आला आणि हे कनेक्ट केले कुठं तर याच्या अक्रॉस मध्ये 400 व्होल्टचा डीसी व्होल्टेज दिलेला आहे. जी काही टोटल एनर्जी स्टोअर झालेली आहे त्याच्यामध्ये टोटल एनर्जी किती असेल तर फॉर्म्युला असतो कॅपॅसिटी एनर्जी स्टोअर्ड बाय द कॅपॅसिटी इज इक्वल टू 1/2 सी इंटू व्ही चा स्क्वेअर. यानुसार 1/2 इंटू सी ची व्हॅल्यू या ठिकाणी 100 मायक्रो फॅराड. आता 100 इंटू मायक्रो म्हणजे 10 टू द पॉवर -6 इंटू व्ही चा स्क्वेअर म्हणजे व्होल्टेजचा स्क्वेअर किती होईल 400 होईल. याचं सिम्प्लिफिकेशन करा. ह्या दोन शून्य इकडे घ्या, या दोन शून्य इकडे घ्या म्हणजे 4 इंटू 4 16 इंटू 10 टू द पॉवर 4 होईल. थोडंसं सिम्प्लिफाय करा. याला 15 भाग घालवा. 15 इंटू 16 होईल. 15 इंटू 60 किती झाले बघा या ठिकाणी 50 इंटू म्हणजे 16×5 झालं. म्हणजे जर याचं 80 गुणिले त्याच्यावरती 2 शून्य झाल्या म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय या केसमध्ये तर 8 जूल हे याचं काय येईल करेक्ट आन्सर येईल. कसा तर या ठिकाणी 50 इंटू 10 टू द पॉवर -6 इंटू याच्या 2 शून्य इकडे घ्या म्हणजे 16 इंटू 10 टू द पॉवर हे 4 झालं. ओके आता याच्यामधली एक पॉवर जर इकडे घेतली तर 5 इंटू 10 टू द पॉवर -5 झालं. सिम्प्लिफिकेशन कसं करायचं 5 इंटू 10 टू द पॉवर -5 झालं इंटू हे 16 इंटू 10 टू द पॉवर 4 झालं. आता 10 टू द पॉवर -5 आणि 10 टू द पॉवर 4 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. याचा रिझल्टंट काय येईल 16×5 हे 80 झालं इंटू 10 टू द पॉवर -1 येईल. कारण ही जास्त क्वांटिटी मोठी क्वांटिटी आहे ही लहान आहे. दोघांचे काय होईल सबट्रॅक्शन होईल. साइन येईल मोठ्याचं येईल म्हणजे याचा अगेन फर्दर सिम्प्लिफिकेशन करा. 80 इंटू 10 टू द पॉवर -1 म्हणजेच काय होईल 8 होईल. म्हणजे आन्सर काय असेल याचं 8 जूल इज द राईट आन्सर असेल. अशा पद्धतीचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड अप्रॉक्सिमेट लेंथ ऑफ पेपर यूज्ड इन द कॅपॅसिटर हॅव्हिंग कॅपॅसिटन्स of 4 microfarad and having width of 50 mm. Thickness is equal to 0.05 mm and dielectric constant is equal to 2.5. आता या ठिकाणी लेंथ विचारलेली आहे. कॅपॅसिटन्स साठी फॉर्म्युला असतो कॅपॅसिटन्स C is equal to epsilon naught epsilon r a divided by d where d is nothing but the thickness of the thickness. Okay जे काय मटेरियल आहे ते काय डायरेक्ट मटेरियल त्याची थिकनेस. ओके मग या ठिकाणाहून आपल्याला विचारले त्यांनी काय आहे तर लेंथ विचारलेली आहे. लेंथ कोणा संबंधी असते तर एरिया संबंधी असते. देअरफॉर आपण एरिया इज इक्वल टू घेऊया C इंटू D डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इंटू एप्सिलॉन r. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया. कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू किती आहे 4 इंटू 10 टू द पॉवर -6 इंटू D म्हणजे काय थिकनेस आहे. थिकनेस दिलेला आहे का दिलेला आहे किती 0.05 mm म्हणजे 0.05 इंटू 10 टू द पॉवर -3 कशामध्ये झाली हे मीटर मध्ये झाली डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट म्हणजे काय असते परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस किती असते 8.854 इंटू 10 टू द पॉवर -12 फॅराड पर मीटर हे त्याचं काय असतं युनिट असतं इंटू कॉन्स्टंट दिलेला आहे का दिलेला आहे किती दिलेला आहे 2.5 हा काय दिलेला आहे या ठिकाणी कॉन्स्टंट दिलेला आहे. जर याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर याचा आन्सर काय येते आपण पाहूया. आन्सर याचं येते 4 इंटू 10 टू द पॉवर -9 इंटू 0.05 इंटू 10 टू द पॉवर -3 डिवायडेड बाय 8.854 इंटू 10 टू द पॉवर -12 इंटू 2.5 याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे आन्सर येत होता 9.03. ओके एरिया काय होता बघा 9.03 मीटर स्क्वेअर हा एरिया होता. हे कॅल्क्युलेशन मी आता काय केलेलं आहे ऍक्च्युली कॅल्क्युलेटर वरती परफॉर्म केलेला आहे पण एक्झाम सेंटर मध्ये आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड नव्हतं. त्यामुळे कॅल्क्युलेशनचा जो काय पार्ट होता जो काही कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन होता तो कसा होता थोडासा लेंथी होता आणि थोडासा तो डिफिकल्ट होता. ओके हा एरिया आला आपल्याकडे. आता माहिती पाहिजे आपल्याला एरिया म्हणजेच काय असतं लांबी गुणिले रुंदी म्हणजेच लेंथ इंटू विड्थ. आता आपल्याकडे जे काही कॅपॅसिटरचं डायरेक्टर डायरेक्टरची आपल्याकडे लेंथ दिलेली नाही आहे पण काय दिलेलं आहे त्याची विड्थ दिलेली आहे किती 50 mm दिलेलं आहे. म्हणजे एरिया इज इक्वल टू 9.03 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. विड्थ किती आहे 50 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर. ओके याच्यावरून लेंथ इज इक्वल टू 9.03 हा झाला मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 50 इंटू 10 टू द पॉवर -3 हा झाला मीटर. आता मीटर स्क्वेअरला हा मीटर स्क्वेअर गेला. याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे जी काय लेंथ ती लेंथची व्हॅल्यू येते अप्रॉक्सिमेट 180 मीटर.
ही काय येते आपल्याकडे लेंथ येते. म्हणजे या डेटानुसार जे काही याचं करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर कसं आहे बघा 180 हे याचं काय आहे बघा जे काही लेंथ आहे त्या लेंथ आहे पेपरची. कशावरून जो काही मेमरी बेसचा जो काही डेटा आहे या डेटावरून याचं काय आहे करेक्ट आन्सर आहे. मग जर डेटा चेंज झाला असेल डेटा किंवा चेंज असेल तर याचं करेक्ट आहे दुसरा आन्सर वेगळं येऊ शकतं. पण ह्या दिलेल्या डेटानुसार याचं करेक्ट आन्सर हेच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, a series circuit with a resistance is equal to 10 and inductance is equal to 20 millihenry. Current I is equal to 2 sin of 500t. Then find the voltage. या ठिकाणी V चं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपल्याला माहिती पाहिजे V is equal to I into Z असतो. कुठं तर AC सर्किटच्या केसमध्ये. आता Z ची व्हॅल्यू काय आहे तर Z is equal to under root of R square plus XL square असायला पाहिजे. कुठं तर रेजिस्टिव्ह AC सर्किटच्या केसमध्ये. आता या ठिकाणी L दिलेला आहे आपल्याला XL चं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग XL is equal to काय असतो ओमेगा L असतो. आता ओमेगाची व्हॅल्यू दिलेली आहे का तर दिलेली आहे कुठं इथं म्हणजे 2 sin of 500t म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन काय असतं करंट I is equal to Im sin of ओमेगा t म्हणजेच हा काय असतो तर ओमेगा असतो. किती आहे 500 आहे इंटू या ठिकाणी इंडक्टन्स किती आहे 20 इंटू 10 टू द पॉवर -3. हे कशामध्ये आलं आता ओहम मध्ये आलं. याचं सिम्प्लिफिकेशन करा आन्सर काय येईल याचं 10 ओहम हा काय येईल बघा एक्सेल येईल या ठिकाणी. ओके जर हा एक्सेल आला तर या ठिकाणी जो काही झेड आहे तो झेड ची व्हॅल्यू आपल्याला भेटून जायला झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर चा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर प्लस हा 10 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 200 हा आपल्याकडे काय होईल बघा झेड होऊन जाईल. म्हणजे आपल्याकडे आन्सर काय येईल झेडचा अंडर रूट ऑफ 200. आता अंडर रूट ऑफ 200 जर आपण विचार केला तर 200 हा कुणाचा रूट आहे किंवा कुणाचा स्क्वेअर आहे 200 हा तर 200 हा कुणाचा स्क्वेअर नाही. त्याचा नियर अबाउट स्क्वेअर कुणाचा आहे तर त्याच्या नियर अबाउट स्क्वेअर हा 14चा आहे. म्हणजे 14चा स्क्वेअर हा किती असतो बघा 196 असतो आणि 15चा स्क्वेअर असतो 225. म्हणजे आपल्याकडे जे काही याचं झेडचं आन्सर येतं ते झेडचं आन्सर 1.15 समथिंग और 2 समथिंग असं यायला पाहिजे. ओके म्हणजे 14 पॉइंट समथिंग यायला पाहिजे झेड. म्हणजेच या ठिकाणी आपल्याकडे करंट दिला होता व्होल्टेजचं कॅल्क्युलेशन V इज इक्वल टू I ची व्हॅल्यू आहे 2 साइन ऑफ 500t इंटू Z ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 14.2 आहे. जर याचं सिम्प्लिफिकेशन केलं आपण ऍज इट इज तर सिम्प्लिफिकेशन नुसार आन्सर येते याचा 28.4 साइन ऑफ 500t प्लस याच्यामध्ये जो काही इंडक्टिव्ह सर्किट आहे त्या इंडक्टिव्ह सर्किटच्या केसमध्ये जर याचा आपण पॉवर फॅक्टरच्या बाबतीमध्ये विचार केलो जो काही फाय हा अँगल आहे तो सॉरी पॉवर फॅक्टर नाही याला म्हणता येणार कारण याला अँगल म्हणता येईल. जो काही Z इज इक्वल टू R प्लस JXL आहे यानुसार जो काही अँगल आहे तो अँगल फाय इज इक्वल टू त्यालाच आपण tan फाय असं म्हणूया इज इक्वल टू XL डिवाइडेड बाय R करावं लागेल. XL किती आहे 10 आहे XC किती आहे 10 आहे. याचा आन्सर काय येईल 1 येईल. म्हणजे tan of phi is equal to tan of 1 जर केलं तर आपल्याकडे phi ची व्हॅल्यू किती येईल बघा 45 डिग्री येईल. म्हणजे tan of phi is equal to जर आपण याचा विचार करायला गेलो तर आन्सर याचं जे काही अँगल आहे तो अँगल किती होतो बघा 45 येतोय. म्हणजे या केसमध्ये काय असेल याचा अँगल हा 45 डिग्री असेल पण कसा असेल पॉझिटिव्ह असेल. ओके म्हणजे जे काय व्होल्टेजची व्हॅल्यू आहे ते व्होल्टेजच्या व्हॅल्यू मध्ये आय थिंक एक्झाम मध्ये क्वेश्चन हा फक्त जे काही 28 पॉईंट समथिंगचा जो काय ऑप्शन होतो ऑप्शन फक्त एकच होता म्हणून या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा 28.28 साइन ऑफ 500t प्लस 45 याचा करेक्ट आन्सर हेच आहे. एक्झाम मध्ये सुद्धा ऑप्शन असे फ्रेम केले होते की 28 पॉइंट समथिंगचा ऑप्शन फक्त एकच होता बाकी सगळे ऑप्शन हे वेगळे होते. ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. 3 resistance of each R ohm connected in star after transforming into delta resistance of each arm will be. आता 3 रेजिस्टन्स काय केलं तर स्टार मध्ये कनेक्ट केलेला आहे तर त्याचा प्रत्येकी रेजिस्टन्स आहे R ओहम. जर यांना आपण काय केलं ट्रान्सफॉर्म केलं कुठं तर डेल्टा मध्ये तर प्रत्येक आर्मचा रेजिस्टन्स काय असेल तर हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता जे काही जनरली जर इक्वल रेजिस्टन्स असेल तर त्यासाठी जो काही युनिव्हर्सल फॉर्म्युला असतो R इन डेल्टा इज इक्वल टू 3 इन R इन स्टार म्हणजे 3 टाइम्स ऑफ स्टारचा रेजिस्टन्स. आता डेल्टा मधला विचारला होता R इन डेल्टा इज इक्वल टू 3 इंटू याच्यामध्ये रेजिस्टन्स किती आहे स्टार मध्ये R ओहमचा आहे म्हणजे R ओहमचा झाला म्हणजे रेजिस्टन्स ऑफ ईच आर्म ऑफ द डेल्टा किती होईल बघा 3R ओहम होईल. ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल करेक्ट आन्सर असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन टेस्टिंग अ कॉइल हॅव्हिंग अ रेजिस्टन्स ऑफ 5 ओहम द रेझोनन्स ऑकर्ड ॲट 1 मेगाहर्ट्झ and the capacitor was said to be rotating at
400 by 2 pi picofarad. The effective value of the Q factor of the coil is. जो काही कॉइलचा Q फॅक्टर असतो त्याचा जनरल फॉर्म्युला असतो XL by R हा कोणासाठी RL सर्किटसाठी, which is equal to XC by R कोणासाठी तर हा असतो कॅपेसिटर सर्किटसाठी. आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे कॅपॅसिटन्स दिलेला आहे, त्यामुळे जो काही फॉर्म्युला आपण यूज करूया तो हा फॉर्म्युला यूज करूया. Therefore Q factor of the coil is equal to XC म्हणजे काय असतो 1 divided by ओमेगा C इंटू या ठिकाणी R, पण या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कशी दिलेली आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. Therefore 1 divided by ओमेगा नॉट इंटू C इंटू R हा झाला या ठिकाणी आपल्याकडे करेक्ट फॉर्म्युला फॉर द Q फॅक्टर. मग यानुसार आपल्याकडे व्हॅल्यू दिलेत का सगळ्या दिलेल्या आहेत, पण फ्रिक्वेन्सी कशामध्ये दिलेली आहे हर्ट्झ मध्ये दिलेली आहे. म्हणजे F0 इज इक्वल टू 1 मेगाहर्ट्झ म्हणजेच 1 इंटू 10 टू द पॉवर 6 ही दिलेली आहे हर्ट्झ मध्ये. आपल्याला या ठिकाणी कशामध्ये पाहिजे रेडियन पर सेकंड मध्ये पाहिजे. Therefore Q फॅक्टर इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय ओमेगा म्हणजेच काय असतो 2 पाय इंटू याच्या ठिकाणी F0 ची व्हॅल्यू ठेवा किती 1 इंटू 10 टू द पॉवर 6 इंटू कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू किती आहे 400 as to 2 पाय इंटू रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे किती 5 ओहम. हा दोन्ही एकमेकाला कॅन्सल झाले. जर याचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर या केसमध्ये जे काही याचं करेक्ट आन्सर येतंय ते करेक्ट आन्सर आय थिंक 500 हा Q फॅक्टर येतोय. म्हणजे जो काही Q आहे तो Q फॅक्टर ऑफ द कॉइल किती येतोय बघा 500 येतोय, जो की या ठिकाणी दिलेल्या डेटानुसार हा जो काही डेटा दिलेला आहे या डेटानुसार याचं आन्सर काय आहे तर 500 हे याचं काय आहे आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बिटवीन टर्मिनल्स A अँड B. आता टर्मिनल A आणि B मध्ये आपल्याला काय करायचं आहे नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे. A आणि B कुठे आहे इथं आहेत. आता नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे जे काही आयडियल व्होल्टेज असेल त्यांना आपण काय करतो शॉर्ट करण्याचं काम करतो, आणि जे काही आयडियल करंट सोर्स आहेत त्यांना आपण काय करतो बघा ओपन करतो, म्हणजे त्याच्या इंटरनल त्यांना काय करतो रिप्लेस करतो. ज्यावेळेस आपण याला शॉर्ट करूया त्यावेळेस हे दोन्ही काय येतील पॅरल मध्ये येतील आणि हा त्यांच्या काय येईल बघा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये येईल. मग जो काही नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आहे तो काय होईल बघा 3 इंटू 2 डिवायडेड बाय 3 प्लस 2 होईल, प्लस या ठिकाणी हा 800 मिली ओहम हा काय होईल 800 मिली ओहम. याचा आन्सर काय येईल 6 डिवायडेड बाय 5 प्लस 800 मिली ओहम म्हणजेच काय आहे तर 0.8 ओहम आहे, विच इज इक्वल टू काय होईल 1.2 प्लस 0.8 ओहम होईल, विच इज इक्वल टू 2 ओहम. हे काय होईल बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन half symmetrical square wave is having 4 ampere maximum current, then the what should be the RMS current. RMS current किती असेल. आता मॅक्झिमम करंट दिलेला आहे आपल्याकडे IRMS विचारलेला आहे कोणासाठी हाफ सिमेट्रीसाठी. मॅक्झिमम करंट किती आहे 4 एम्पियर डिवाइडेड बाय रूट थ्रू केलं की आपल्याला काय भेटेल RMS करंट भेटेल. म्हणजे त्याचा आन्सर काय येईल बघा 4 डिवाइडेड बाय रूट 2 म्हणजेच 2 रूट 2 विच इज इक्वल टू 2.82. ऑप्शन आहे का कुठं असा आहे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर असेल या केस मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया डायव्हर्जन्स थेरम कन्वर्ट्स. डायव्हर्जन्स थेरम काय कन्वर्ट करतात अशाही पद्धतीचा आपल्याकडे क्वेश्चन विचारला होता. आता डायव्हर्जन थेरम मेनली काय करतं तर डायव्हर्जन थेरम मेनली कन्वर्ट्स सरफेस इंटिग्रल इंटू व्हॉल्यूम इंटिग्रल. म्हणजे डायव्हर्जन थेरम कन्वर्ट कोणाला करता तर सरफेस इंटिग्रलला व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं. म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल याचा फर्स्ट हा ऑप्शन या ठिकाणी काय असेल करेक्ट असेल. ओके, या सेशन मध्ये आपण महाजनको येईच्या एक्झामला जे काही क्वेश्चन विचारले होते ते क्वेश्चन या ठिकाणी मेमरी बेस्ड क्वेश्चनचं सोल्युशन घेण्याचा प्रयत्न केला. ओके, जे काही क्वेश्चन या ठिकाणी आपल्याकडे आले त्याच्या पद्धतीने आपण याचं सोल्युशन घेतलं. म्हणजे डेटा हा कसा होता मेमरी बेस्डचा डेटा होता. एक्झाम कंडक्ट कधी झाले होते 27 एप्रिलला एक्झाम कंडक्ट झाली होते, त्याचं आपण हे या ठिकाणी सोल्युशन घेतलेलं आहे. जर या ठिकाणी सोल्युशन आपल्याला आवडलं असेल तर सेशनला या ठिकाणी काय करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याला सेशन कसा वाटला. ओके, जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.